नमस्कार मंडळी, मी सुभाष बडे. शाबास गुरुजीद्वारा आयोजित राज्यस्तरीय शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण 8व्या दिवसामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण व्हिडिओ एडिटिंग आज शिकायला सुरू करणार आहोत. यापूर्वी आपण जे काही बघितलं तर ते व्हिडिओ एडिटिंगच्या अगोदरची प्रोसेस होती. त्याच्यासाठी लागणारं मटेरियल जे तयार करावं लागणार होतं, त्याच्याशिवाय आपण एडिटिंगच करू शकणार नाहीत, कारण की काहीतरी मटेरियल असल्याशिवाय एडिटिंग करता येत नाही. म्हणून आधी मटेरियल तयार करावं लागतं. म्हणून आपण आधीचे जे दिवस आहेत ते सर्व मटेरियल तयार कसं करायचं याच्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर शिकलो आणि मग आपल्याला त्यातून कळलं की काय काय आपल्याला मटेरियल तयार करावं लागेल आणि ते करायचं असेल तर कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये होऊ शकेल. तर आत्तापर्यंत जे काही आपण सॉफ्टवेअर्स वेगवेगळे शिकवले त्या प्रत्येक सॉफ्टवेअरची वेगळी खासियत होती, वेगळे गुणधर्म होते आणि वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तयार करता येत होत्या. ओके, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तयार करता आल्या तर मग आपल्याला करावी लागेल पुढे एडिटिंग. एडिटिंगसाठी एक स्पेशल सॉफ्टवेअर वापरावं लागेल. आत्तापर्यंत जेवढी सॉफ्टवेअर आपण वापरले ते सगळे फक्त मटेरियल तयार करू शकत होते आणि आजपासून आपल्याला ते तयार जर का मटेरियल आपल्याकडे असेल तर मग त्याचा व्हिडिओ फॉर्मॅट तयार करण्यासाठी, प्रोफेशनल व्हिडिओ तयार करण्यासाठी एका एडिटिंग सॉफ्टवेअरची गरज पडते. आणि आज त्यासाठीच आपल्याला एडिटिंग सॉफ्टवेअर जो आपण शिकणार आहोत त्याचं नाव आहे फिल्मोरा 12. फिल्मोरा हा एक जानामाना सॉफ्टवेअर आहे आणि चांगल्यापैकी तो वापरला जातो. आणि त्यातले त्यात ट्युटोरियल व्हिडिओ बनवायचे असतील, यूट्यूब आणि बाकी जे काही छोटे मोठे जे व्हिडिओ क्रिएटर्स आहेत मीडियम लेवलपर्यंत, तर ते मॅक्सिमम फिल्मोरा वापरतात. आणि एकदम हाय ग्रेड जे फिल्म एडिटिंग वगैरे करतात तर ते प्रीमियर प्रो वापरतात. पण तो प्रीमियर प्रो जो असतो तो एकदम पेड सॉफ्टवेअर असतो. नॉन पेड जरी वापरायचा ठरवला तरी तो जरा वापरायलाही जरा याच्यापेक्षाही तो म्हणूया की आपण थोडा कठीण आहे. आणि शिवाय आपल्याला ट्युटोरियल व्हिडिओसाठी एवढ्या अवजड सॉफ्टवेअरची आवश्यकता नाही. प्रीमियर प्रो जर का आपल्याला चालवायचा असेल तर साधारण मिनिमम 16 GB रॅम आपल्या कॉम्प्युटरमध्ये आवश्यक असते. पण त्याच जागी आपण फिल्मोरा आज आपण शिकत आहोत. याचं कारण असं आहे की फिल्मोरा हा वापरायला इतर सॉफ्टवेअरच्या तुलनेत सोपा आहे. प्रीमियर प्रोच्या तर तुलनेत सोपा आहेच, तर सोबतच आपल्याला कमीत कमी रॅमवर तो चालतो. मिनिमम त्याला 4 GB रॅम जरी असली तुमच्या कम्प्युटरमध्ये तरी तो चालतो. पण रिकमेंडेड आहे की 8 GB रॅम तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये असावे. रिकमेंडेड म्हणजे की ते असेल तर तुमचा व्हिडिओ न अडखळता व्यवस्थित कुठेही तुम्हाला सॉफ्टवेअर म्हणजे असा पॉज झाल्यासारखा, हँग झाल्यासारखा होणार नाही. 4 GB मध्ये थोडंसं तुम्हाला तसं काही त्रास होऊ शकतो, पण चालेल सॉफ्टवेअर थोडंसं म्हणजे थांबत का होईना किंवा थोडंसं काही गोष्टी. पण 8 GB असेल रिकमेंडेड, त्याच्यासाठी लागणारी रॅम असेल तर तो एकदम स्मूथ चालेल. पण हीच रिकमेंडेड रॅम जे काही प्रीमियर प्रो आहे त्याला लागते 16 GB मिनिममवाली आहे. त्याच्यापेक्षा अजून 32 GB असेल तर मग तो अजून स्मूथ चालेल. तर त्यासाठी ठीक. चला तर मग प्रीमियर प्रो शिकण्याचं आपण जो आज फिल्मोरा पाहतोय तो फिल्मोरा शिकण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे की तो वापरायला सोपा आहे. आणि ट्युटोरियल व्हिडिओ आपण ज्या फील्डमध्ये काम करतोय एज्युकेशनमध्ये आणि आपल्याला एज्युकेशनचे जे रिलेटेड व्हिडिओ बनवायचे असतात त्याला ट्युटोरियल व्हिडिओ म्हणतात. ट्युटोरियल व्हिडिओ मॅक्सिमम वेळा आपण पहिले तर स्क्रीन रेकॉर्डिंग करतो आणि त्याच्यावर मग एडिटिंग करतो. याला ट्युटोरियल व्हिडिओ म्हणतात. किंवा असं याचा कंपल्सरी नाही की स्क्रीन रेकॉर्डिंगच केली पाहिजे. ट्युटोरियल व्हिडिओ विदाऊट स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा केला जाऊ शकतो. पण मॅक्सिमम वेळा आपल्याला एखादा टॉपिक समजावून सांगायचा असेल सिलेबसमधला तर त्यासाठी आपण काय करतो, PPT किंवा PDF किंवा काहीतरी मटेरियल आपण आधी तयार करतो आणि त्याचं रेकॉर्डिंग करून घेतो आणि मग त्याला एडिटिंग करतो. तर त्याला ट्युटोरियल व्हिडिओ असं आपण म्हणूया. तर ट्युटोरियल व्हिडिओसाठी जेवढी फंक्शनॅलिटी आपल्याला लागतात किंवा पुरून उरणाऱ्या सगळ्या ज्या फंक्शनॅलिटी आहेत त्या फिल्मोरामध्ये सफिशियंट आहेत, कुठेही कमतरता नाही. चला मग आता जर का आपल्याला व्हिडिओ बनवायचं ठरवलं आणि कुठला ना कुठला एक सॉफ्टवेअर आपल्याला हवा असतो आणि तोही विदाऊट वॉटरमार्क, तर तो आज आपण शिकूया फिल्मोरा 12. तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, ट्युटोरियल व्हिडिओसाठी एक रेकॉर्डिंग तयार करावी लागेल. मग रेकॉर्डिंग तयार करण्यासाठी फिल्मोरा 12 जो आहे ना तो इनबिल्ट रेकॉर्डिंगचं सॉफ्टवेअर पण देतो. मी तुम्हाला जो काही रेकॉर्डिंगचा सॉफ्टवेअर अगोदर शिकवला स्क्रीनपल, त्याने पण रेकॉर्डिंग केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि फिल्मोराचा आणखी एक वेगळा फीचर मिळतो रेकॉर्डिंगचा, त्यानेही रेकॉर्डिंग होऊ शकतं. जसं आपण ह्याने केलं स्क्रीनपलने केलं सेम तशा प्रकारचं रेकॉर्डिंग याने पण होतं.
तर आज आपण रेकॉर्डिंग ह्याच्यातली पण वापरायला शिकूया, कारण की कधी-कधी तुम्हाला फिल्मोरातला जो रेकॉर्डर आहे तो वापरण्याची आवश्यकता असेल किंवा तो तुम्हाला योग्य वाटत असेल तर तो तुम्ही वापरू शकता. तर त्यासाठी आपण फिल्मोरा रेकॉर्डिंग फंक्शन जो देतो तो त्याची रेकॉर्डिंग कशी वापरायची ते आधी बघूया आणि मग एडिटिंग पुढे कंटिन्यू करूया. तर त्यासाठी मी बघा इथे फिल्मोरा 12 स्क्रीन शेअर करतो मी अगोदर. ओके, स्क्रीन आता तुम्हाला दिसत असेलच. तर स्क्रीन सीन असा रिप्लाय टाका. ओके, स्क्रीन सीन असा रिप्लाय आलेला नाही अजून. SS असा रिप्लाय टाका. ओके, चला तर स्क्रीन तुम्हाला दिसते आहे असं मला समजतंय. इथे या ठिकाणी आपण फिल्मोरा 12 वापरायला शिकूया. तर तत्पूर्वी आपण माऊस जो आहे ना, कर्सर हायलायटर त्याला ऑन करून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला आणखी सोपं वाटेल. ओके, फिल्मोरा मी ऑन करतो. ह्याला मी पूर्ण बंद करतो अगोदर, कारण की कुठून कसा चालू झाला काय झालं ते सगळं बघण्यासाठी. तर इकडे माझ्याकडे तो आहे. इथे चालू झाल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्या समोर येते. जेव्हा आपण फिल्मोरा इन्स्टॉल करून पूर्ण सगळा सेटअप चालू झाल्यावर अशा प्रकारची विंडो आपल्या समोर येते, किंवा हा जो आयकॉन आहे याला डबल क्लिक केलं की या प्रकारची विंडो आपल्या समोर येते. आता रेकॉर्डिंग करायला इथे समोरच दिलेलं असतं स्क्रीन रेकॉर्डर. ओके, चला तर मग आपण स्क्रीन रेकॉर्डरला मी क्लिक करतोय. थोडासा वेळ आपल्याला वाट बघायची आहे, तो लॉन्च होतोय. ओके, आला बघा. तर या ठिकाणी ही विंडो आलेली आहे स्क्रीन रेकॉर्डरची. हा कुठला आहे? वंडरशेअर स्क्रीन रेकॉर्डर. ठीक, तर हा आपल्याला कुठे मिळतो? इनबिल्ट मी दिलेल्या फिल्मोरा 12च्या सॉफ्टवेअरमध्ये इनबिल्ट तो आतच आहे, ती काही वेगळा नाही. आणि जशी ही विंडो इथे आलेली आहे तशी तुम्हाला एक बॉर्डर पण दिसते बघा, व्हाईट कलरची पूर्ण एक या डेस्कटॉपला बॉर्डर ऑटोमॅटिक त्याने कॅच केलेले आहे, म्हणजे की हा तुमचा डेस्कटॉप आहे असं त्यांनी ओळखलंय. आता या ठिकाणी काही सेटिंग्स आपल्याला करून घ्यायचे असतात रेकॉर्डिंग करण्याच्या अगोदर. तर इथे पहा आपल्याला दिसते विड्थ आणि हाईट, H फॉर हाईट, विड्थ फॉर W. तर या ठिकाणी हा जो रेशो आहे ना तो ऑटोमॅटिकच तुमच्या कम्प्युटरची स्क्रीन जी आहे ना तेवढा इथे कॅप्चर झालेला असतो, तेवढा इथे कॅप्चर झालेला असतो. आणि तुम्हाला ते बदलायचं असेल तर बदलूही शकता, पण असं जर काही इथे क्लिक केलं तर तुम्ही मॅन्युअली पण त्याचं रिझोल्युशन देऊ शकता. पण सध्या मी आहे तसंच ठेवतोय. आणि या ठिकाणी बघा स्पीकर, हा स्पीकर जो आहे ना इथे, तर हा जर तुम्ही बंद ठेवला तर रेकॉर्डिंग करताना कॉम्प्युटरमध्ये जे आवाज येतात, समजा तुम्ही एखादं समजा रेकॉर्डिंग चालू आहे आणि त्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही व्हिडिओ प्ले केला आणि त्याचा आवाज तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये नको असेल, म्हणजे की कुठल्याही कॉम्प्युटरमध्ये जे आवाज येतील चालू असताना रेकॉर्डिंग ते नको असतील, तर तुम्ही याला बंद ठेवू शकता. पण शक्यतो याला बंद करू नका, कारण की तुम्ही जे काही एक्सप्लेन करता तर त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ प्ले केला तर व्हिडिओचा पण आवाज त्याच्यामध्ये यायला पाहिजे. तर अशा गोष्टी ज्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही क्लिक कराल, जिथे कुठे तुमचं म्युझिक वाजेल तर ते रेकॉर्डिंगमध्ये घ्यायचं असेल तर हे कंपल्सरी ऑन असला पाहिजे स्पीकर. माईक, जर समजा तुम्हाला याला आवाजाद्वारे म्हणजे नुसती स्क्रीनच रेकॉर्डिंग नाही करायची तर सोबत तुमचा आवाजही असावा, तुम्ही त्यावर बोलणार आहात असं जर असेल तर हा माईक सुद्धा इनेबल असला पाहिजे. आणि इथे जो माईक आहे याला इथे कोपऱ्यावर इथे क्लिक करून तुम्ही एखाद दोन माईक जोडलेले असतील तर ते इथे दिसतील. ठीक आहे, आता माझ्याकडे 2 माईक जोडलेले आहेत कम्प्युटरला, म्हणून मला वर एक C9222 दिसतोय आणि खाली माउनो माईक पण दिसतोय. तर अशा प्रकारचे 2 माईक माझ्या कम्प्युटरला सध्या अटॅच आहेत, म्हणून 2 दिसत आहेत. दोन्हीपैकी मला जो पाहिजे तो मी सिलेक्ट करू शकतो. तर या ठिकाणी मी हा जो खालचा जो माऊस आहे ना माउनोवाला, तर तो ऑलरेडी आता मीटिंगमध्ये मी वापरतोय, त्याच्यामुळे मी याला नाही ॲड करू शकत. हा त्याने ऑटोमॅटिकच कॅप्चर केला आहे, कारण की हा रिकामा बसलेला आहे म्हणून त्याने तो घेतला आहे. ठीक आहे, तर या प्रकारे माईक आपण इथे कंटिन्यू करायचं आहे. ओके, हे झाल्यानंतर आपण इथे सेटिंगच्या बटनला क्लिक करायचं आहे.
सेटिंगची बटन क्लिक करून किमान एकदा ही सेटिंग आपल्याला करावी लागते. ही सेटिंग रोज रोज बदलायची गरज नसते. तुम्हाला वाटली गरज तेव्हा तुम्ही पुन्हा बदलू शकता. पण समजा ही सेटिंग आता जी काय असेल ती तुम्ही एकदा केली आणि जर का फिल्मोरा तुम्ही बंद केला, डेस्कटॉप बंद केला, पुन्हा चालू केला, तर ही आता जी सेटिंग तुम्ही लावलेली असते तीच पुढे कायम कंटिन्यू असते. आपण जोपर्यंत स्वतःहून बदलत नाही तोपर्यंत. ठीक. चला तर या ठिकाणी आता पहिलं सेटिंग काय, सेव्ह टू. म्हणजे जर का मी रेकॉर्डिंग सुरू केलं आणि बंद केलं तर तो व्हिडिओ तयार होईल, तर तो कुठेतरी सेव्ह होणार. मग त्याचं फोल्डरचं लोकेशन आपल्याला इथून ठरवावं लागतं. सेव्ह टू कुठे सेव्ह करायचं तर इथे आपण फोल्डरला क्लिक करू शकतो आणि डेस्कटॉपमधून योग्य ते फोल्डर आपण इथून चॉईस करू शकतो की कुठे नेमकं रेकॉर्डिंग मला हवं आहे. तर या ठिकाणी डॉक्युमेंटमध्ये रेकॉर्ड नावाचं फोल्डर आहे, तिथे मी सध्या समजा सेव्ह ठेवतो. किंवा मला जर बदलायचं असेल तर मी काय करेल, समजा वाटलं मला डीप ड्राईव्हमध्ये ठेवायचे आणि इथे असं काही फोल्डर नाही आहे, तर मग मी काय करेल, एक न्यू फोल्डर पण तयार करेल समजा आणि ते म्हणेल फिल्मोरा रेकॉर्डिंग आणि बाजूला क्लिक करायचे. फिल्मोरा रेकॉर्डिंग नावाचं फोल्डर तयार झालं. याला क्लिक करून आपण सिलेक्ट म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे बघा, लोकेशन अगोदर जे होतं ते आता इथे बदललं आहे. मी आत्ता तयार केलेलं एक फोल्डर आणि लगेच त्याला इथे लोकेशन म्हणून सेट केलं. तर अशा प्रकारे अगोदर ही सेटिंग आपल्याला करूनच घ्यायची आहे. फ्रेम रेट 30/सेकंद हे असंच राहू द्या, ह्याला काही करायची गरज नाही. क्वालिटी हायर ही अशीच राहू द्या, हायरच घ्या. म्हणजे तुमच्याकडे जर का लोअर आणि रिकमेंडेड असेल, हायर शक्यतो चॉईस करा. आणि हायरने जर का तुमचा कॉम्प्युटर रेकॉर्ड होताना जर का मध्ये कुठे तुम्हाला वाटत असेल पॉज होतोय, हँग होतोय, म्हणजे प्रॉपर वर्किंग होत नाही असं वाटत असेल, तर मग याला क्वालिटीला तुम्ही डाऊन करू शकता. म्हणजे हायर समजा तुमच्या कॉम्प्युटरला तुम्ही समजू शकता की बा तेवढं त्याला झेपत नाही आहे, तर तुम्ही रिकमेंडेडला जाऊ शकता. ठीक आहे, तर रिकमेंडेड हे घेऊ शकता किंवा डिफॉल्टमध्ये रिकमेंडेड आला असेल, तुम्ही एकदा हायर करून पहा, वापरून पहा. जर तुम्हाला वाटलं हे काही स्मूथ चालत नाही, तर मग रिकमेंडेड करून घ्या. ठीक. चला तर काय असतं की प्रत्येक तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप जो असतो त्याचा प्रोसेसर किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर ह्या गोष्टी थोड्याशा कमी जास्त होऊ शकतात. यानंतर काउंटडाऊन टायमर काही चेंज करायची आवश्यकता नाही. रेकॉर्ड टायमर ह्याला लावायची आवश्यकता नाही. रेकॉर्ड टायमर जसं की समजा तुम्ही एखादं रेकॉर्डिंग लावलं आणि तुम्ही दुसऱ्या कामात बिझी होणार आहात, पण काही वेळानंतर ते रेकॉर्डिंग ऑटोमॅटिक समजा अर्ध्या तासानं बंद व्हावं असं काही करायचं असल्यास तसा तुम्ही टायमिंग इथे सेट करू शकता. पण शक्यतो ह्याची तुम्हाला गरज नाही पडणार, पण एक माहिती असं म्हणून सांगितलं. माऊस इथे इनेबल आहे बघा. तर माऊस इनेबल आहे म्हणजे काय की तुम्ही जिथे जिथे क्लिक कराल तिथे ऑटोमॅटिकच असा सर्कल तयार होईल. क्लिक केल्याबरोबर एक सर्कल लुक करेल आणि लगेच जाईल. साधारण 1 सेकंदात तो नुसता दिसेल आणि गायब होईल, दिसेल आणि गायब होईल. जितक्या वेळा तुम्ही त्या तिथे क्लिक कराल तेवढ्या वेळा तो असा चमकेल. ठीक आहे, तर त्यासाठी कुठल्या कलरचा पाहिजे तुम्हाला तो तुम्ही चॉईस करू शकता. ग्रीन पाहिजे, येल्लो पाहिजे किंवा जो याच्यातला असेल तो तुम्हाला योग्य आवडेल तो घेऊ शकता. ठीक. नकोच असेल तर मग ऑफही ठेवू शकता, पण शक्यतो तुम्ही ठेवा. यानंतर आहे प्ले माऊस क्लिक साऊंड. ह्याला जर ऑन तुम्ही केलं तर जेव्हा तुम्ही एखादी रेकॉर्डिंग करत असताना तुम्ही जिथे कुठे क्लिक करता त्यावेळेस माऊस बारीक आवाज करतो बघा, टिक टिक. जे तुम्ही क्लिक बटन दाबता ना लेफ्ट किंवा राईटचं, तेव्हा जी छोटीशी साऊंड असते तो सुद्धा रेकॉर्ड करायचा असेल तर मग इथे प्ले माऊस क्लिक साऊंड याला ऑन करावं लागतं. पण शक्यतो हे घेऊ नका. ठीक आहे, हे डिफॉल्ट बंद असतं, बंदच राहिलेलंच बरं. यानंतर आहे इथे पॉज ऑर रिझ्यूम हॉटकी आणि इथे स्टॉप आणि स्टार्ट हॉटकी. तर इथे डिफॉल्टमध्ये F9 आणि F10 असता. तुम्हाला बदलायचं असेल तुम्ही बदलू शकता, पण डिफॉल्ट सुरुवातीला प्रॅक्टिस म्हणून वापरा. नंतर तुम्हाला चांगला सराव वाटला तुम्ही यालाही बदलू शकता. ठीक. तर F9 म्हणजे काय, तुमच्या कीबोर्डवरती सगळ्यात वरती F ची लाईन असते. F1 F2 F3 F4 ही लाईन असते बघा, आणि त्याच्यातला हा F9 आहे आणि त्याच्या पुढचं बटन F10. आता याने काय लक्षात ठेवा, F10 म्हणजे F10 जे बटन आहे ते जर दाबलं तुम्ही, समजा आता रेकॉर्डिंग नाही आहे आणि रेकॉर्डर फक्त ऑन केला आहे, तर स्टार्ट करायची असेल रेकॉर्डिंग तर तुम्ही F10 दाबलं की रेकॉर्डिंग स्टार्ट होणार. आणि पुन्हा F10 आता रेकॉर्डिंग चालू असताना जर दाबलं तर रेकॉर्डिंग बंदही होणार. तर या प्रकारे चालू आणि बंद करण्यासाठी F10 हा शॉर्टकट इथे दिलेला आहे. आणि पॉज आणि रिझ्यूम कशासाठी, समजा तुम्ही रेकॉर्डिंग चालू केलेली आहे आणि तुमचं 10 मिनिटाचं रेकॉर्डिंग आहे आणि अचानक समजा 3 मिनिटं झाल्यानंतर काहीतरी तुम्हाला असं वाटलं की बा 1 मिनिटाचा पॉज घेणं गरजेचं आहे, थांबणं गरजेचं आहे, तर तुम्ही त्यावेळेस रेकॉर्डिंगला स्टॉप नाही करायचं,
पॉज करायचे. पॉज म्हणजे काय की रेकॉर्डिंग सगळं तसंच राहील, फक्त रेकॉर्डिंग जे काही होतंय ते थोड्या वेळासाठी पॉज होईल. जसं व्हिडिओ प्ले पॉज करतो की नाही आपण, तसं रेकॉर्डिंग आपण पॉज करू शकतो F9 बटन दाबून. पॉज केलं, काहीतरी 1 मिनिटात काय जी तुमची लक्षात आली ॲडजस्टमेंट करायची विसरलेली किंवा असं काही, तर तुम्ही ताबडतोब F9 दाबायचं, पॉज करायचं, तुमचं काय असेल ते करून घ्यायचं. पुन्हा F9 दाबलं की लगेच रेकॉर्डिंग कंटिन्यू सुरू राहील. स्टॉप केल्याने काय होतं, व्हिडिओचा तुकडा होतो. म्हणजे स्टॉप केलं की लगेच तो व्हिडिओ कट, म्हणजे संपला तो, आणि पुन्हा स्टार्ट केलं की पुन्हा नव्याने व्हिडिओची स्टार्टिंग होते. पण पॉज केल्यानं व्हिडिओ तो जसा आहे तसा थांबला जातो आणि रिझ्यूम केलं की पुन्हा तो व्हिडिओ कंटिन्यू होतो. लक्षात घ्या. त्याच्यामुळे पॉजचं पण महत्त्व आहे. आणि पॉज असल्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्ही ना खूप आरामात व्हिडिओ बनवू शकता. आरामात. म्हणजे कसं, तुम्ही आता बोलत आहात आणि बोलताना तुम्हाला वाटतं की मी आता दुसऱ्या टॅबवर जाणार आहे. तर दुसऱ्या टॅबवर जाताना मी इकडे क्लिक करेल, तिकडे क्लिक करेल, असं काही व्हिडिओमध्ये आलं नाही पाहिजे. व्हिडिओमध्ये असं काही आलं नाही पाहिजे, तर तुम्ही काय करायचं, पॉज बटन दाबायचं. दुसरा टॅब जो कुठला पाहिजे तो एकदम स्क्रीनवर प्रॉपर घेऊन यायचं. जिथे एक्सप्लेन करायचं ते प्रॉपर सेटअप करायचं. पुन्हा रिझ्यूम करायचं. कंटिन्यू सुरू करायचं. तो एक्सप्लेन झाला की पुन्हा पॉज करायचं. पुन्हा दुसरा टूल पुढे वापरण्यासाठी जो एकदम प्रॉपर स्क्रीनवर असायला हवा तसा घ्या आणि पुन्हा रिझ्यूम करून रेकॉर्डिंग कंटिन्यू करा. तर इतकं आरामात ते होऊ शकतं. आपल्याला सवय नसल्यामुळे काय होतं, घाबरल्यासारखं, अरे आता रेकॉर्डिंग चालू आहे, इकडे बघायचं नाही, तिकडे बघायचं नाही, एकदम आता हे कसं करू, ते कसं करू, असं होतं. त्यामुळे थोडंही तुम्हाला कुठेतरी वाटलं इकडे-तिकडे मला बघायची गरज आहे, तर पॉज दाबा. पॉज दाबलं की काय जे असेल ते उरकून घ्यालं की पुन्हा रिझ्यूम करा, कंटिन्यू. पुन्हा असंच करायचं. कितीही वेळा पॉज रिझ्यूम तुम्ही करू शकता, घाबरायचं कारण नाही. ठीक. तर त्यामुळे थोडीशी सरावाची आवश्यकता असते, बाकी काही नाही. तर चला, तर या ठिकाणी तुम्ही ओके, का बंद झालंय? चला, तर इथे ऑटोमॅटिक तो बंद झाला. आपण इथून त्याला पुन्हा घेऊया. ऑटोमॅटिक कसं काय बंद झाला काही कळलं नाही. ओके, मी अचानक ओके, मी अचानक मीटिंगमधून बाहेर पडलो. म्हणजे काहीतरी काय झालं काही कळलं नाही. तर पुन्हा एकदा आपण कंटिन्यू करूया. ओके, चला, तर या ठिकाणी
मी पुन्हा फिल्मोरा ओपन करतोय. आपण रेकॉर्ड या बटनला आपण क्लिक करूया. इथे फिल्मोराचा हा मुख्य सेटअप आहे, जो की आपण अगोदर ओपन केल्या केल्या जिथून बटन दाबलं ते बटन दाबलं तरीही रेकॉर्डिंग आपल्याला वापरता येते. आणि इथून आपण क्लिक केलं आणि ते म्हणालो रेकॉर्ड पीसी स्क्रीन. इथे 3 प्रकार आहेत. रेकॉर्ड फ्रॉम वेब कॅम, रेकॉर्ड पीसी स्क्रीन. तर आपल्याला वेब कॅम म्हणजे कॅमेरा नाही रेकॉर्ड करायचा, म्हणजे माझा चेहरा फक्त. तर मला पीसी स्क्रीन पाहिजे म्हणून मी इथे क्लिक करतोय. ठीक आहे, म्हणजे मगाच्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने येतो. ओके, तर इथे आता आपण इथपर्यंत पोहोचलो होतो सेटिंगमध्ये. तर सेटिंग आपण F9 आणि F10 इथपर्यंत पोहोचलो. तर या पद्धतीने आपण आता जर का मला माझा चेहरा पण हवा आहे रेकॉर्डिंगमध्ये, तर मग मी याला काय केलं पाहिजे, ऑन केल्यानंतर या ठिकाणी बघा कॅमेरा जो आहे ना तो इथे घेतलेला आहे त्याने. तर हा कॅमेरा ऑलरेडी माझा बिझी आहे म्हणून मी दुसरा कॅमेरा इथे क्लिक करतो. ओके, कॅमेरा मी पुन्हा बंद केला. सध्या आपल्याला कॅमेरा जर ऑन करून रेकॉर्डिंग करायची असेल तर आपण एका म्हणजे सर्कलमध्ये दिसणार आणि कॅमेरा आपल्यासमोर आल्यानंतर मग आपल्याला विथ कॅमेरा जर का रेकॉर्डिंग हवी असेल तर विथ कॅमेरा पण आपण रेकॉर्डिंग करू शकतो. जर तसं नसेल तर कॅमेरा बंद पण ठेवू शकतो आणि फक्त स्क्रीनचे रेकॉर्डिंग करू शकतो. तर या पद्धतीने हे लक्षात ठेवा, गरज असल्यास आपण कॅमेरा ऑन करायचा आहे जर तुम्ही वेबकॅम जोडला असेल तर. ओके, चला तर मग या ठिकाणी आता एवढ्या सगळ्या सेटिंग झाल्या. तर ह्या सेटिंग एका वेळेला करायच्यात, रोज रोज काही करायची गरज नाही. आता एवढ्या सेटिंग पूर्ण झाल्यानंतर आता तुम्हाला रेकॉर्डिंग बटन दाबायचं आहे आणि मग लगेच रेकॉर्डिंग सुरू होईल. आता मी रेकॉर्डिंग दाबू नाही शकणार, म्हणजे चालू नाही करू शकणार, कारण की ऑलरेडी आपण झूममध्ये आहोत. लगेच मी झूममधून बाहेर पडेल. ठीक आहे, तर त्यामुळे ही रेकॉर्डिंग मी स्टार्ट नाही करत आहे. पण आता तुमच्या लक्षात आलं की स्टार्ट केलं की रेकॉर्डिंग चालू होणार आहे. रेकॉर्डिंग चालू झाली की फक्त तुम्हाला कम्प्युटरची स्क्रीन दिसेल, हा जो मेनू आहे हा गायब झालेला असेल. मग तुम्ही म्हणणार थांबायचं कसं, तर F10 आणि F9 पॉज आणि स्टार्टसाठी जे बटन आहेत, F10 स्टार्ट पॉज करायचे इथे दिलेले बघा. तर F10 दाबलं की तुम्ही रेकॉर्डिंग एकदा स्टार्ट झाली, पुन्हा जेव्हा केव्हा बंद करायची असेल तेव्हाच F10 दाबायचे, मध्ये F10 दाबायची गरज नाही. पॉज करायचं असेल फक्त F9 दाबा, रेकॉर्डिंग थोडी थांबवा, पुन्हा F9 दाबलं की रेकॉर्डिंग कंटिन्यू राहील. तर अशा प्रकारे आता ही जी आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की ही फुल स्क्रीन इथे रेकॉर्ड होते. पण कधी कधी काय असतं, आपल्याला कस्टम स्क्रीन रेकॉर्ड करायची असते, म्हणजे की फुल स्क्रीन नाही, त्यातला काही भाग रेकॉर्ड करायचा असतो. तर अशा वेळेला तुम्हाला हे जे कोपरे दिसत आहेत ना, एकदम कोपऱ्यात तुम्ही यायचं आणि याला असं ड्रॅग करायचं. आणि तुम्हाला ड्रॅग केल्यानंतर जेवढा जेवढा भाग तुम्हाला रेकॉर्डिंग करायचा तेवढा तुम्ही असा या बाउंड्रीला सेट करू शकता. या बाउंड्रीच्या आतमध्येच जे काही असेल त्याचंच व्हिडिओ बनेल रेकॉर्डिंगने, याच्या बाहेरचं रेकॉर्डिंग होणार नाही, हे लक्षात घ्या. तर कधी कधी आपल्याला कस्टम स्क्रीन रेकॉर्ड करण्याची जेव्हा गरज असते तेव्हा तुम्ही याने कस्टम स्क्रीनने रेकॉर्डिंग करू शकता. ओके, पण शक्यतो आपण फुल स्क्रीनमध्ये बनवलं तर काही अडचण जास्तीचं येत नाही. तर या पद्धतीने तुम्ही कस्टम रेकॉर्डिंगसुद्धा करू शकता, हे इथे लक्षात घेण्याजोगं आहे. तर या पद्धतीने आपण रेकॉर्डिंग आता वापरायला शिकलो. मी जे जे स्टार्ट बटन जर क्लिक केलं तर रेकॉर्डिंग स्टार्ट होईल आणि आपण जे काय बोलायचं ते बोलून रेकॉर्डिंग सुरू राहील. तर मी आता स्टार्ट नाही करत, कॅन्सल करतो याला. आणि तुम्हाला एकंदरीत आता रेकॉर्डर कसा वापरायचा याविषयीची पूर्ण माहिती मी दिलेली आहे. जसं तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करता ऑटोमॅटिक तो व्हिडिओ इथे येतो, त्या फोल्डरमध्ये पण जातो आणि इथे पण येतो, ऑटोमॅटिक येतो. कारण की हा इनबिल्ट स्क्रीन रेकॉर्डर आहे म्हणून त्याच्यात ती फंक्शनॅलिटी आहे. ऑटोमॅटिक इथून रेकॉर्ड झालं, तुम्ही स्टॉप केला की लगेच तो व्हिडिओ इथे एडिटिंगच्या सॉफ्टवेअरच्या आतमध्ये येऊन जातो आणि तिकडे डेस्कटॉपच्या तुम्ही जो काही फोल्डर तिथे सेव्ह करायला डेस्टिनेशन दिलं होतं तिथे पण तो सेव्ह झालेला असतो. ठीक, चला तर इथपर्यंत रेकॉर्डिंगबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेतली. आता एडिटिंगच्या बद्दल माहिती जाणून घेऊया.
आणि एडिटिंगचा मी आता पूर्ण ह्या सगळ्या मेनूंची आज बेसिक ओळख करून देतो आणि काही त्यातल्या फंक्शनॅलिटी पण वापरून पाहूया आपण. आणि उद्या मात्र एंड होईल ह्याचा. 2 दिवसात आपण आज आणि उद्या त्याला पूर्ण करून घेऊया. चला तर या ठिकाणी आता हे जे मेनू आहेत ना, हे वापरण्यासाठी अगोदर याची ओळख असणं गरजेचं आहे, कशात काय आहे, आणि मग प्रत्यक्ष वापरायचं कसं हे पण पाहूया. ओके, तर मला एकदा कन्फर्मेशन द्या, तुम्हाला आवाज येतो आहे का? कारण की मध्ये डिस्कनेक्शन वगैरे झाल्यामुळे काही अडचण तर नाही ना? आवाज येत असेल तर साऊंड ओके एवढंच टाका. ओके, स्क्रीन काही ब्लर वगैरे तर असं काही नाही आहे. मी पण मोबाईलवर आता सध्या बघतच आहे, तर मोबाईलवर सुद्धा अगदी स्पष्ट स्क्रीन दिसत आहे. ओके, जर तुम्हाला ब्लर दिसत असेलच तर स्वतः रिजॉईन करू शकता. ठीक, चला साऊंड ओके आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत. आपण आता कंटिन्यू करूया आणि एडिटिंगची माहिती घेऊया. ओके, तर जरा आणखी एक रिप्लाय द्या की आपल्यापैकी कोणी फिल्मोरा या अगोदर वापरला आहे का? वापरला असेल तर फक्त एफ टाईप करा, एफ. ओके, स्पर्धेला रेकॉर्डिंग विथ कॅमेरा चालेल किंवा नाही याच्यावर आपण शेवटच्या दिवशी बोलणारच आहोत. आता सध्या टूल शिकून घ्या, कारण काय की आपण ते जर का मध्ये मिक्स केलं तर थोडंसं कन्फ्युजन होईल नंतर तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहताना. ठीक, चला तर या ठिकाणी बघा, आपण आता एका एका मेनू बद्दल माहिती बघूया. आता इथे हे जे खाली हा जो ब्लॅक कलरचा भाग दिसतोय, उदाहरणार्थ आता मला ना ओके, तुम्हाला आता मला समजून सांगायचं आहे, त्यासाठी मी आता तो टूल वापरतो जो मी तुम्हाला काल शिकवला. आता हे पहा, इथे इथे मला सांगायचं होतं, हा जो भाग आहे ना, याला आपण टाइमलाईन म्हणतो. म्हणजे की याच्यावर आपण जो व्हिडिओ घेणार आहोत तो इथे घेणारच आहोत आणि मग याला एडिटिंग करायला आपण सुरू करणार आहोत. यानंतर इथे आपण मीडिया नावाचा जो पार्ट पाहतोय, मीडिया, तर इथे जर आपण क्लिक केलं मीडियाला तर याच्यामध्ये ऑटोमॅटिकच क्लिकच आहे तो. तर इथे फोल्डर दिसत आहे वेगवेगळे, ग्लोबल मीडिया. आता इथे फोल्डरला जर मी क्लिक केलं तर इथे सध्या आपण काहीच फोल्डर तयार केलेलं नाही म्हणून काही दिसत नाही. इथे ग्लोबल मीडियाला जर क्लिक केलं, झूम डिस्कनेक्ट झाला. ओके, झूम डिस्कनेक्ट पुन्हा एकदा झाला होता, आलोय मी पुन्हा. तर आपण या ठिकाणी मीडिया या मेनूमध्ये आहोत आणि इथे आपल्याला मीडिया घ्यावे लागतील डेस्कटॉपमधून. तर हे आपण पाहूया थोडंसं पुढच्या भागा, म्हणजे थोडंसं पुढे गेल्यावर स्टॉक मीडियाला मी क्लिक करतो. पहा, स्टॉक मीडियाला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पिक्सल्स, जिफी, पिक्साबे आणि अनस्प्लॅश अशा प्रकारचे इथे काही मेनूज आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला आता सध्या पिक्सल ऑलरेडी क्लिक आहे आणि बाकीचे पण आपण क्लिक करून जाऊ शकतो. पण मी आता सगळे एकेकाला प्रत्येकाला क्लिक नाही करणार, जस्ट मेनूची ओळख करून देतोय. तर या ठिकाणी पिक्सल्सला क्लिक आहे. इथे 2 प्रकार असतात, व्हिडिओ आणि फोटोज. म्हणजे तुम्हाला इथून स्टॉक मीडियाज आणि स्टॉक फोटोज आपल्याला घेता येतात. पण राज्यस्तरीयची सध्याची स्पर्धा असल्यामुळे आपण याचा फार नगण्य स्वरूपात वापर करणार आहोत, अगदी इमर्जन्सी किंवा आपल्याला पर्यायच नाही आहे अशा वेळेला.
ठीक आहे ना. तर याच्यातला आता मीडिया कसा घ्यायचा त्याबद्दल आपण जरासं बघूया. आता इथून पिक्सल्स ही एक वेबसाईट आहे. जगप्रसिद्ध स्टॉक मीडिया फ्री देणारी वेबसाईट. तर ती इथे इंटिग्रेट केलेली आहे. तर त्याचे व्हिडिओज आपल्याला इथे भरपूर सारे मिळतील. कारण की हा प्री ॲक्टिव्हेटेड व्हर्जन आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे ते सगळे फुल फीचर्स आपल्याला वापरायला मिळत आहेत, जे पेड करून आपण वापरत असतो. तर यामुळे आता इथे भयंकर व्हिडिओ मिळतील तुम्हाला लाखोने, लाखो संख्या आहे या व्हिडिओची. हे काय असे नाही की 100 आणि शेकड्यात. तर त्यामुळे आपल्याला लागेल तो व्हिडिओ इथून तुम्ही नंतर भविष्यात जेव्हा आता ही राज्यस्तरीयची स्पर्धा समजा नसेल आणि इतर वेळेला तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील, तर याच्यातले व्हिडिओ तुम्ही फटाफट सर्च करू शकता आणि तुमच्या व्हिडिओमध्ये त्याला इम्प्लिमेंट करू शकता. टोटली कॉपीराईट फ्री असतील. ठीक आहे. कारण की ह्या कॉपीराईट फ्री साईटचे लायसन्स या फिल्मोराने वापरलेले असतात आणि त्याला इकडे इंटिग्रेट केलेले असतात. ओके, चला तर या ठिकाणी पिक्सल्समध्ये आपण एवढे सारं बघितलं. आता याच्यातलं जस्ट एक उदाहरण पाहतोय मी. इथे जीपी आहे, पिक्सल्स आहे आणि अनस्प्लॅश आहेत. ह्या सगळ्या एकमेकाच्या कॉम्पिटिटर साईट्स आहेत. ठीक आहे. पण त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण जी पिक्सलच्या वरती जसे व्हिडिओज आणि फोटोज मिळतात, तसंच जीपीला जरी क्लिक केलं तर तिथे तुम्हाला GIFs आणि स्टिकर्स मिळतील. ठीक आहे. प्रचंड प्रमाणातले स्टिकर्स इथे मिळतील, जे की आपल्याला म्हणजे जेवढे लागतील तेवढे आपल्याला कंटाळा येईल एवढं सारं मटेरियल इथे इनबिल्ट आहे. कुठेही बाहेर शोधायची गरज नाही तुम्हाला. Google Chromeवरती जाऊन एक डाउनलोड करायची आवश्यकता नाही. इथं भरगच्च अशा प्रकारचा मटेरियलचा स्टॉक आहे. तर या प्रकारे आपल्याला हे सगळ्या गोष्टी इथून घेता येण्यासारख्या आहेत. जीपीवरून स्टिकर्स खास करून तुम्ही घेऊ शकता आणि GIF काही कामाचे असतील तर. यानंतर इकडे आहे पिक्साबे. पिक्साबेला क्लिक केलं तर जसं पिक्सल्स आहे तसंच पिक्साबेमध्ये व्हिडिओज आणि फोटोज या कॅटेगरी तुम्हाला 2 दिसतील आणि त्याच्यामधून तुम्ही फोटो पाहिजे असेल तर फोटोला क्लिक करा, व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओला क्लिक करा. असं तुम्ही फिल्टर लावू शकता. आणि यानंतर हे सगळं काय. आता तुम्ही म्हणाल की एक सर्च एवढं सर्च करायचं का? तर तुम्ही डायरेक्टली इथे सर्च बारमध्ये टाकू शकता. तुम्हाला नेमकं काय हवं आहे. आता समजा मला हवं आहे नेचर बॅकग्राऊंड. नेचर बॅकग्राऊंड आणि सर्च करायचं. नेचर बॅकग्राऊंड तुम्हाला इथे भरपूर साऱ्या गोष्टी मिळतील नेचर बॅकग्राऊंडवर आधारित. तर तुम्हाला जो आवडला तो घेऊ शकता. समजा अनस्प्लॅशमध्ये तुम्हाला इमेज तशी नेचर बॅकग्राऊंडची नाही भेटली, तुम्ही पिक्साबेमध्ये जाऊ शकता आणि इथे पण पुन्हा तेच सर्च करू शकता. वेगवेगळ्या साईट्स आहेत इथे, त्यापैकी तुम्हाला इथे घेता येतील. आता मुख्य आपल्याला बघायचं की याच्यातून कुठूनही सर्च केलं तर ते वापरायचं कसं, होय की नाही. तर त्यासाठी आपण याला अगोदर काय करायचं, प्लसच्या बटनला इथे बघा प्लसचं बटन दिसते आणि इथे डाउनलोडचं बटन दिसते. कारण असं आहे की ह्याला मी डाउनलोडचं बटन ऑलरेडी एकदा दाबलंय, त्याच्यामुळे तो ऑलरेडी डाउनलोड झाला आहे. त्याच्यामुळे डाउनलोडचं बटन इथून निघून गेले. उदाहरणार्थ अजून एखादं बघायचं असेल तर आपण याला याला क्लिक करतो पहा किंवा ह्याला करतो क्लिक आणि इथे म्हणायचं ओके. तर हे पण आता डाउनलोड व्हायला लागले. तर हे डाउनलोड होतंय म्हणजे जागा आपल्या डेस्कटॉपवरची घेणार आहे ते. त्याच्यामुळे आपल्या डेस्कटॉपवर जागा असणं गरजेचं आहे. आता इथे बघा 4K मध्ये हे डाउनलोड झालं, हे HD मध्ये आहे. आता हे डाउनलोड झाल्यावर आपल्याला जर का इथे व्हिडिओमध्ये त्याला वापरायचं असेल तर कसं वापरणार. तर या ठिकाणी प्लसच्या बटनला आपण क्लिक करायचं आहे आणि इथे कुठलाही मीडिया जेव्हा आपण टाईमलाईनवर घेण्यासाठी त्याला ॲक्शन देतो तेव्हा आपल्याला असे 2 मेनू येतात. तर 2 मेनू आहेत. दी रिझोल्यूशन ऑफ ऑर फ्रेम रेट ऑफ दिस मीडिया डज नॉट मॅच दी सेटिंग्स ऑफ दी प्रोजेक्ट. म्हणजे प्रोजेक्टची जी सेटिंग आहे ना ती या प्रकारची आहे. हे बघा कीप प्रोजेक्ट सेटिंग. तर या प्रकारचं रिझोल्यूशन आपण ठेवलेलं आहे आणि हे मात्र 4K व्हिडिओज आहे. 4K म्हणजे याच्यापेक्षा जास्त हाय रिझोल्यूशन आहे. तर मग मला ह्या रिझोल्यूशनमध्ये याला इथे प्रोजेक्टमध्ये घ्यायचं आहे का प्रोजेक्टच्या रिझोल्यूशनप्रमाणे असं दिलेलं असतं. हे प्रत्येक वेळेला येणार बरं का. जेव्हाही तुम्ही एखादा व्हिडिओ इथे घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला असे 2 ऑप्शन येतील. तर आपल्याला कीप प्रोजेक्ट सेटिंग नो साऊंड. ओके, आवाज येतोय का? आता आवाज येत आहे का? ओके, आता आला. ठीक आहे. थोडंसं मी बॅक येतो म्हणजे जिथे मध्ये आवाज गेला होता तर थोडंसं मी बॅक करतो. ओके, थोडंसं बॅक असं आहे की आपण इथे स्टॉक मीडियाला क्लिक केलं आहे
स्टॉक मीडियाला क्लिक केल्यानंतर एकच मिनिट, चार्टिंग मला दिसायला पाहिजे समोरच. Recording in progress. ओके, रेकॉर्डिंग तरीही बंद झूममधून होती, पण अजून मी दोन दोन प्रकारे रेकॉर्डिंग सुरू ठेवतोय, कारण की मला माहिती आहे की बा हा सेशन एवढा मोठा 1.5 तासाचा पुन्हा रेकॉर्ड तशाला तसा होत नसतो. म्हणून दोन वेगवेगळ्या पद्धतीने रेकॉर्डिंग सुरू आहेत. म्हणून कधी कधी झूमला प्रॉब्लेम आला तर अडचण येऊ नये रेकॉर्डिंगसाठी, म्हणून त्याची सोय केलेली आहे. ठीक, चला तर आपण आता कंटिन्यू करत आहोत आणि तुम्हाला आता जिथे आवाज नव्हता आला त्या गोष्टी थोड्याशा रिपीट करतो. तर या ठिकाणी आपण स्टॉक मीडिया इथे क्लिक केलं. इथे पिक्सल्स, जिफी आणि पिक्साबे, अनस्प्लॅश अशा प्रकारच्या इथे वेबसाईट ऑलरेडी इंटिग्रेट केलेल्या आहेत. स्क्रीन ब्लर येते. क्लिअर दिसते का? ओके नाव ओके. चला तर पुढे कंटिन्यू करतोय मी. हे मी डिलीट करतो. जस्ट मी पुन्हा बॅक घेतो. आता इथे आपण स्टॉक मीडियाला आहोत. स्टॉक मीडियामध्ये आपल्याला कॉपीराईट फ्री मटेरियल उपलब्ध आहे. हे फक्त राज्यस्तरीय व्हिडिओसाठी आपण काळजीपूर्वक वापरणार आहोत किंवा अत्यल्प प्रमाणात वापरणार आहोत. भडीमार याचा आपल्याला करायचा नाही. आपण ऑलरेडी मटेरियल कसं बनवायचं हे शिकलेलंच आहोत. ठीक, पण जस्ट आपण इथे मटेरियल कुठूनही आणलं तरी इथून आपल्याला जर घ्यायचं असेल तर कसं घेणार, तर पिक्सलमध्ये जायचे, जिफीमध्ये जायचे, योग्य ते तुम्हाला बटन दाबायचे. जिफीमध्ये खास करून तुम्हाला स्टिकर्स वापरायचे, GIF आणि स्टिकर्स. ठीक आहे, हे GIF आणि स्टिकर फक्त जिफीमध्ये जास्त चांगले मिळतात. बाकीमध्ये तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज मिळतील. ओके, आता ह्याच्यापैकी तुम्ही समजा हा फोटो घ्यायचा ठरवला तर कुठला घ्यायचा आपण, हा घेतला आपण. तर ह्याला अगोदर तुम्हाला क्लिक करावं लागतं. ऑटोमॅटिक तो डाउनलोड होतो. डाउनलोड झाल्यानंतर त्याला प्लसचं चिन्ह येतं. याला बघा प्लसचं चिन्ह आहे, याला पण प्लसचं चिन्ह आहे. बाकीच्यांना डाउनलोडचे चिन्ह आहेत, कारण की आपल्याला त्याला डाउनलोड करावं लागेल. तर या प्रकारे आपण समजा एक इथे डाउनलोड केला, किंवा हा एक व्हिडिओ मी बघा डाउनलोड ऑलरेडी केलेला आहे. तर याला आपल्याला आता प्रोजेक्टमध्ये वापरायचे, आपल्या व्हिडिओत वापरायचं. मग काय करणार, याच्या प्लसच्या बटनवरती आपण करणार क्लिक. जसं क्लिक करणार तसं तो आपल्याला सांगणार की मॅच टू मीडिया. तर मीडिया म्हणजे 4K रिझोल्युशनमध्ये हा व्हिडिओ आहे, आणि आपल्या प्रोजेक्टची सेटिंग मात्र फुल HD मध्ये आहे. फुल HD पेक्षा हा हाय रिझोल्युशन आहे 4K असल्यामुळे. तर मग ते सांगतोय की तुम्हाला दोन्हीपैकी कोणती सेटिंग ठेवायची या व्हिडिओला. तुमची फुल HD जी प्रोजेक्टची सेटिंग आहे तसं करायचं, की फुल HD 4K मध्ये व्हिडिओ आहे तसाच घ्यायचा आहे. तर आपण शक्यतो आपल्या प्रोजेक्टच्या सेटिंगनुसारच करा. कारण काय की आपण 4K घ्यायला जाऊ, आपल्याला ते आवडेलच, पण आपला कॉम्प्युटरचा CPU तेवढा साथ देईल का त्याला, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तेवढा रेंडर करू शकेल का. तर त्यामुळे आपला CPU जर का 8 GB रॅम असेल तुमच्या कॉम्प्युटरला, तर तुम्ही 4K पण घ्यायला काही हरकत नाही. पण 4 GB रॅम असेल ना, तर तुम्ही 4K तर अजिबात घेऊ नका. प्रोजेक्टच्या सेटिंगप्रमाणेच घ्या. ठीक आहे, मीडिया. तर सध्या मी इथे क्लिक करतो. माझी आहे 8 GB नाही, माझी 16 GB रॅम आहे. त्यामुळे मला 4K घेतलं तरी काही अडचण येणार नाही. पण तरी देखील तुमच्या सोयीसाठी जे आपण नेहमी करतो तसं करूया. प्रोजेक्ट सेटिंग 1920x1080 हा फुल HD असतो, आणि 720 पिक्सल जो असतो ना तो हाफ HD असतो. हा फुल HD, तो हाफ HD. तर या प्रकारे, तर हे फुल HD आपण सेटिंग याची ठेवलेली आहे. तर मी या प्रोजेक्टच्या सेटिंगप्रमाणे मला पाहिजे असं मी गृहीत धरतो. ओके, थोडं थांबलं, साऊंड आहे, चालू आहे सगळ्या काही गोष्टी.
ओके, मी झूमची रेकॉर्डिंग, एकच मिनिट. ओके, मी झूमची रेकॉर्डिंग सध्या बंद ठेवतोय. झूमची रेकॉर्डिंग सध्या बंद ठेवतोय, कारण की झूमचं आणि ह्याचं काहीतरी बिघडतंय. त्याच्यामुळे सारखं झूम डिस्कनेक्ट होऊ लागले. तर मी झूम रेकॉर्डिंग बंद ठेवतो. आपल्याला रेकॉर्डिंग सेशन मिळेलच, काळजी करू नका. रेकॉर्डिंग ऑलरेडी सुरूच आहे. ठीक, चला तर मी शेअरिंग करतो. ओके, कुठलाही मीडिया आता आपण घेताना काय करायचं, प्लसच्या बटनला आपण क्लिक करायचे. आपण मीडिया, कीप मीडिया प्रोजेक्ट सेटिंगला क्लिक करायचं आहे आणि इथे व्हिडिओ टाईमलाईनवरती येईल बघा, या पद्धतीने. आता हा व्हिडिओ इथे आलेला आहे. आपण जस्ट हा टाईमलाईन जो आहे ना, त्याला आपण सुरुवातीला घेऊया. तर कुठलाही मीडिया आपण कशा पद्धतीने इथे आणतो हे आपल्याला जस्ट एवढ्यात समजलं आहे. आता आपण बघितला स्टॉक मीडिया. ऑडिओकडे जाऊया. ऑडिओला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा साऊंड इफेक्ट्स, म्युझिक्स अशा प्रकारचे 2 आपल्याला इथे प्रकार मिळतात. तर साऊंड इफेक्टला जर आपण क्लिक केलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड इफेक्ट दिलेले असतात. तर हे साऊंड इफेक्ट आपण डाउनलोड करून वापरायचे आहेत. तर मी तुम्हाला उद्या किंवा परवा एक जस्ट छोटंसं प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे, हे सगळे मेनू एक्सप्लेन झाल्यानंतर. तर त्यावेळेस तुम्हाला साऊंड इफेक्ट कसा वापरायचा प्रॅक्टिकल इथे घेऊन दाखवेल. आता इथे साऊंड इफेक्ट इथे बघा उश, डिंग वगैरे वगैरे अशा प्रकारचे साऊंड इफेक्ट आहेत. त्यातला एखादा समजा मी जर का डाउनलोड केला तर तुम्हाला प्ले करून दाखवतो, म्हणजे अंदाज लागेल तुम्हाला की हे कशा प्रकारे साऊंड इफेक्ट काम करतो. ओके, साऊंड इफेक्ट या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. मी फक्त याला प्लसच्या बटनला क्लिक करतो. साऊंड इफेक्ट इथे आलेला आहे. ठीक आहे, खाली आला आहे. ह्याला थोडंसं पुढे घेऊ आपण इथे कुठेतरी, आणि आता बघा मी प्ले करतो. ओके, अजून एकदा थोडासा मागे घेतो व्हिडिओला आणि पुन्हा प्ले करतो. साऊंड इफेक्ट काहीतरी असं वाजल्यासारखं ऐकायला आलं का तुम्हाला? यस टाईप करा, फक्त वाय टाईप करा, म्हणजे मला कळेल की आपल्याला आवाज पण येतो आहे. येस, ओके. चला तर आपण आता म्हणजे प्रॉपरली ह्या सगळ्या गोष्टी करू शकू ऑडिओ सहित. आता इथे आपण साऊंड इफेक्ट हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील, तर याचे मी आपल्या शाबाज गुरुजीच्या पोर्टलवर एक विशिष्ट लिंक तयार करून ठेवलेली आहे, ज्याच्यात एज्युकेशनल ट्युटोरियल व्हिडिओसाठी लागणारे साऊंड इफेक्ट जे आहेत ना, ते मी बाजूला काढून ठेवलेत. तर ते तुम्ही डाउनलोड करून फिल्मोरामध्ये वापरले पाहिजेत. त्याचं प्रॅक्टिकल किंवा ते कुठे आहेत ते लिंकमध्ये तुम्हाला सापडतील. ठीक, पण याच्यातलेच आहेत ते, फक्त डाउनलोड करून मी एका फोल्डरमध्ये ठेवले, जेणेकरून तुम्हाला तेवढे वापरायला जमले तरी बस झाला. तर अशा प्रकारे साऊंड इफेक्ट आला, आपण हे पण पाहिलं, आणि हे सगळे साऊंड इफेक्ट नंतर आपल्याला लागेल तसे एक एक वापरायचे आहेत. आपण इकडे ऑडिओच्या ऐवजी आता टायटलकडे जाऊया. टायटलला आल्यानंतर इकडे टायटल्स अशा प्रकारचं इथे एक मेनू असतो, याच्यावर आपण क्लिक करायचं. हे ट्रेंडिंग आहे आणि हे टायटल आहे. तर टायटलला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण खाली ड्रॅग करत गेलो की आपल्याला भरपूर सारे वेगवेगळे टायटल्स भेटतात. याच्यामध्ये 3D टायटल हवे असतील तर 3D टायटल आपण आता क्लिक करूया आणि जस्ट आपण एक प्रॅक्टिकली एखादं स्क्रीन ब्लर
ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आता एक टायटल 3D वाले भरपूर सारे टायटल्स आहेत. हे बघा इथे 3D टायटल्समध्ये आलो आपण. प्लेन टेक्स्ट, 3D टायटल, लोवर थर्ड वगैरे वगैरे. तर याच्यातलं आपण 3D टायटल एक जस्ट वापरून पाहूया. ठीक आहे, जस्ट एकाला मी क्लिक करतोय. पुन्हा ब्लर झाले. ओके, 3D टायटल इथे घेतलाय आपण. 3D टायटलवरती टाइमलाईन घेतलेली आहे आपण आणि या ठिकाणी ऑटोमॅटिकच त्याचा प्रिव्ह्यू वरती आलेला आहे. आता ह्याच्यावर आपण क्लिक करूया. या प्रिव्ह्यूच्या वर क्लिक केलं बघा इथे प्रिव्ह्यूच्या वर आणि इथे त्याच्याशी रिलेटेड मेनू इथे ऑटोमॅटिक आलेले आहेत. आता इथे काय करूया आपण, समजा आपण इथला टायटल बदलण्यासाठी आपण इथे समजा टाकूया वेलकम. ओके, वेलकम असं टाकलं आणि खाली काही ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत प्रीसेटमध्ये. तर अशा प्रकारचे प्रीसेट जर आपल्याला वेगळा हवा असेल तर वेगळा पण घेऊ शकतो. पण सध्या जो आहे तो समजा आपल्याला वापरायचा आहे तर मग काही करायची गरज नाही. याची साईज तुम्हाला लहान मोठी करायला इथे या प्रकारे करता येईल थोडंसं ॲडजस्टमेंट. ठीक आहे, तर इथून आपण डायरेक्टली साईज ॲडजस्टमेंट करू शकतो. इथूनही करू शकतो या प्रकारे. तर म्हणजे साईज तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून शक्यतो केली तरी चालते, कारण की एकदम परफेक्ट करता येते. पुन्हा इकडे आकडे वगैरे टाकायची तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, आकड्याने पण करू शकता आपण. ड्रॅग अँड ड्रॉप मला तरी सोपं वाटतं. तुम्हाला जर का आकडे सोपे वाटत असेल वर्ड पॉवर पॉईंट मधल्यासारखे तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी आपण दोन्ही प्रकारे टायटलची साईज लहान किंवा मोठी करू शकतो. ओके, जर आपल्याला वाटलं की हा 3D जो टेक्स्ट आहे तर याच्यापेक्षा हा चांगला वाटतोय तर याला आपण डायरेक्टली क्लिक करू शकतो. पहा मी डाउनलोड करतो. ओके, हा इफेक्ट मी याच्यावर टाकला ड्रॅग करून फक्त, तर ऑटोमॅटिकच याला वेगळा इफेक्ट आलेला तुम्हाला दिसतोय. ठीक आहे ना, तर या प्रकारे तुम्हाला जर हवा असेल तर करू शकता, अन्यथा नको असेल तर पहिल्यासारखंही वापरू शकता. तर म्हणजे कुठलाही टेक्स्ट आपल्याला वापरायचा असल्यास फक्त इथून घ्यायचं आहे आणि इथे येऊन त्याला बदल करायचं आहे, एवढं सोपं आहे. ठीक आहे, तर एवढं बदल इथे केला तर तुम्ही बाकी इथून खाली म्हणजे की त्याची साईज वगैरे पाहिजे असेल तर इथून किंवा या कोपऱ्याला पकडून आपण चेंज करू शकतो. स्केल सुद्धा आपल्याला जर करायचं असेल तर थोडंसं आपण मोठं करू शकतो किंवा लहान करू शकतो. झूम इन आउट करण्याचा जो ऑप्शन असतो त्याला स्केल म्हणतात, म्हणजे थोडंसं मोठं करण्यासाठी. याला सेंटरला घ्यायचं असेल तर थोडंसं माऊसने ड्रॅग करायचं आणि पाहिजे तिथे नेऊन त्याला ठेवायचं. ओके, स्क्रीन पुन्हा ब्लर झाली. पहिल्या दिवशी असं झालं होतं आपल्याला आहे ना, सारखं सारखं ब्लर व्हायचं.
ओके, मी चेक करतोय असं काय चालूच व्हायला लागले, कारण की कालपर्यंत काही अडचण येत नव्हती. ओके, ठीक आहे, चला. तर आता तुम्ही प्रयत्न करा, की जिथे समजा माझा व्हिडिओ येईल असं तुम्हाला वाटतंय ना कधी काही ठिकाणी, तर शक्यतो तुम्ही काय करायचं, त्याला खालच्या कोपऱ्यात घ्या सरकून. तुम्ही स्वतः त्याला पकडू शकता आणि खालच्या कोपऱ्यात घ्या. कारण की वरच्या कोपऱ्यात जास्त काम चालणार आहे आणि तुम्हाला जर का माझ्या व्हिडिओचा म्हणजे तिथे अडून काहीतरी जात असेल माझ्या व्हिडिओमुळे, तर तुम्ही त्याला खाली ओढा. प्रत्यक्ष बोटाला त्याला टच करा आणि त्याला खाली ओढा. खालच्या कोपऱ्यात सोडा त्याला आणून, किंवा जिथे रिकामी जागा वाटते, जिथे मी एक्सप्लेन नाही करत आहे, तिथे त्याला खाली घ्या तुमच्या सोयीनुसार. फक्त तिथे जर काही मी एक्सप्लेन करून सांगतोय तर तुम्हाला त्याचा अडथळा होऊ नये एवढ्यापुरतं बाजूला सरकून घ्या त्याला, बाकी काही नाही. ओके, ठीक आहे. आता तरी मला वाटतंय स्क्रीन आता व्यवस्थित दिसत आहे पुन्हा. ओके, चला तर मी कंटिन्यू करतोय आता. तर आपल्याला इथे मी सांगितलं होतं आपण वेलकम वगैरे असं इथे लिहिणार आणि त्या पद्धतीने टेक्स्ट इथे टाईप होणार. आता ओके, ब्लर आता तरी नाही आहे सध्या. हुसेन सर तुमच्याकडे कदाचित एकट्याकडे ब्लर आहे, अजून कोणाकडे ब्लर नाही. माझ्याकडे पण ब्लर नाही. मोबाईलवर मी पण पाहतो आहे, तर स्क्रीन क्लिअर आहे. चला, तर या ठिकाणी बघा, कधी कधी आपल्याला याच्यात मराठी टायपिंगची गरज असेल, ते पण महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी. तर मराठी टायपिंग पहिली अगोदर सपोर्ट होत नव्हती, पण 12 आल्यापासून सपोर्ट व्हायला लागली. तर बघूया आपण आत्ता याच्यामध्ये कसं करता येईल. तर इथे बघा, मी फॉन्ट चेंज करतो, क्लिक करतो मी, आणि इथून आपण बघा एक फॉन्ट घेऊया. काल आपण कुठला फॉन्ट वापरला होता, एक काय त्याचं नाव, सरपंच. ओके, सरपंच. इथे मराठीत मी टाईप करतो समजा काहीतरी. ओके, तर आपण इकडे मराठी टाईप केलं, इथे पण मराठीत टाईप होत आहे. पहिले असं होत नव्हतं. युनिकोडमध्ये त्याला कन्वर्ट करावं लागायचं, तेव्हा होत होतं. पण आता मराठी सुद्धा फॉन्ट आपल्याला टायपिंग करता येतात. तर या प्रकारे आपण इथून फॉन्ट बदलू शकतो. जो पाहिजे तो फॉन्ट आपण या ठिकाणाहून वेगळा घेऊ शकतो. ओके, तर हा बघा, अमिता वापरला होता आपण एक. अमिताला सुद्धा मी क्लिक करतो पहा. तर तशा प्रकारे अमिताचा फॉन्ट इथे बदललेला तुम्हाला दिसतोय. तर या प्रकारे स्टायलिश फॉन्ट वापरणं सुद्धा इथे सोपं आहे. अपराजिता पण काल आपण वापरून पाहिला होता. आर्या पण वापरून पाहिला होता.
तर हे सगळे जे फॉन्ट आपण काल इन्स्टॉल केले PPTसाठी तेच फॉन्ट ऑटोमॅटिक इकडे वापरता येतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने फॉन्ट आणण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कालच्या सेशनला बघून तुमच्याकडे फॉन्ट जर का मराठी नसतील तर तुम्ही जरूर एकदा इन्स्टॉल करा आणि सगळे फॉन्ट ऑटोमॅटिक तुम्हाला तेच फिल्मोरामध्ये पण वापरता येतात. हे वन टाईम एकदा इन्स्टॉल करायचे, ऑटोमॅटिकली ते तुम्हाला इथे भेटतील. तर सरपंच पण काल वापरला तुमच्या मनानुसार. सरपंच इथे सर्च होईल का बघूया आपण मध्ये. हे बघा सरपंच बोल्ड आला का नाही. काल मी तुमच्यासमोरच हा इन्स्टॉल केला होता. तर तुम्हाला मराठी टायपिंग करता आली पाहिजे आणि हे काल मी सांगितले ऑलरेडी. तर त्या पद्धतीने एकदा इन्स्टॉल करून घ्या. फिल्मोरामध्ये ऑटोमॅटिक ते फॉन्ट तुम्हाला वापरता येतात आणि यामुळे आपल्या व्हिडिओची सुंदरता वाढेल. ओके, तर हा आपल्यासाठी महत्त्वाचा भाग होता जो आता तुम्हाला इथे वापरायला शिकवला आहे. तर तुम्ही फॉन्ट वगैरे अशा प्रकारे घेऊ शकता, बदलू शकता. आणि जर तुम्हाला ही स्टाईल नाही आवडली 3Dची तर तुम्ही वेगळे 3D प्रीसेट घेऊ शकता किंवा वेगळी 3D मटेरियल प्रीसेट घेऊ शकता किंवा वेगळे यातले टेक्स्ट कुठलाही घेऊ शकता. आधी तुम्हाला ह्याच्यातली स्टाईल चॉईस करायची आणि मग त्याला बदलायचं हे लक्षात ठेवा. अगोदर हे घेतलं आणि मग हे बदलायचं असेल तर ते होत नाही. त्याच्यामुळे अगोदर स्टाईल कोणती पाहिजे ती घ्या आणि मग तिच्यावर छेडछाड करायला सोपं आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे आपण टायटल वगैरे लिहू शकू. ओके, तर टायटल लिहिण्याचा हा एक मार्ग होता. जस्ट मी याला थोडंसं छोटं करतो सध्यासाठी आणि सध्या मला वाटतं की याला मी डिलीट पण करतो. एक एक मेनूवरती आपण काम करूया. आता इथे टायटलच्या मध्ये प्लेन लोअर थर्ड नावाचा एक प्रकार असतो, त्याला मी क्लिक करतो आणि याच्यामध्ये बघा भरपूर सारे लोअर थर्ड आहेत. तर याच्यातला एखादा मी वापरून दाखवतो, बाकीचे ऑटोमॅटिक तुम्हाला वापरता येतील. एक मी जर का वापरायला शिकवला तर या ठिकाणी आपण वापरूया कुठला तरी एखादा. समजा हा घेतो, ह्याला मी ड्रॅग करेल आणि इथे आणून सोडायचं. बघा इथे सोडल्यानंतर तुम्हाला तो इथे दिसत नाही लगेच, म्हणून तुम्हाला ही जी टाईमलाईन आहे ना ही त्याच्यावर घ्यायची आहे. ज्या एलिमेंटवर आपली टाईमलाईन असते तर तेच आपल्याला वरती दिसत असतं. बघा इथे लोअर थर्ड हा आलेला आहे. तर इथे आपण त्याला बदलायचं असेल त्याचे अक्षर वगैरे बदलू शकतो किंवा यापेक्षा थोडा अजून स्टायलिशवाला वापरून दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्यासाठी लोअर थर्ड वापरायचा असेल तर तो वापरता येईल. ओके, आत्ताचा जो होता ना तो मी इथे घेतो लोअर थर्ड. तर लोअर थर्ड म्हणजे काय असतं बघा, मी प्ले करतो. हे बघा हे अशा प्रकारचे टायटल येतात ना, कोणीतरी व्यक्ती जो बोलत असतो ना त्याचं नाव दाखवण्यासाठी अशा प्रकारचे टायटल येतात बघा. एक मिनिट, आज जरा थोडासा प्रॉब्लेमच होतोय.
ओके, चला मी ती व्हिडिओ क्लिपच बदलली. मला वाटतं की त्या व्हिडिओ क्लिपमुळे कदाचित त्रास होत असावा, म्हणून मी ती व्हिडिओ क्लिप बदलली आता आणि दुसरी घेतली. आता मी प्ले करतो पुन्हा एकदा. ओके, चला तर आता हा पहिला वाला जो आहे ना, त्याला आपण छोटं करूया. म्हणजे त्याची टाईमलाईन छोटी केलेली आहे. टाईमलाईन छोटी करण्यासाठी मी बॉर्डरला पकडलं, ऑटोमॅटिक टी आडवा इथे माऊस कर्सर चेंज होतो आणि त्याने आपण पकडून त्याला कमी जास्त करू शकतो. तसंच याला सुद्धा आपल्याला वाढवायचं असेल तर हा टी जो आहे ना, त्याला आपण पुढे घ्यायचं आहे. कुठे बॉर्डरला एकदम आल्यानंतर ऑटोमॅटिकच कर्सर तसा चेंज होतो. त्याला मागे किंवा पुढे नेलं की तो ऑटोमॅटिक तसं त्याला क्रॉप करतो. तर इथे आपण लोअर थर्ड घेतलेला आहे एक प्रकारचा. आता हा लोअर थर्ड तुम्ही बघून घ्या. आता या लोअर थर्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे नाव बदलायचं आहे. जसं की समजा आता तुम्हाला हा लोअर थर्ड जो आहे तो स्वतःला वापरायचा असेल, तर अगोदर आपण याला पूर्ण इथे सेट करून घेऊया. इथे व्यवस्थित किती मोठा लहान पाहिजे तो अगोदर आपण त्याचा आकार डिसाईड करूया. समजा एवढा तुम्हाला वापरायचा आहे आणि इथे नाव पाहिजे समजा सुभाष बडे. तर याच्यावर आपण क्लिक करायचे आणि इथे बघा, याच्यावरती टच केलं की आपल्याला या ठिकाणी लोअर थर्ड पुट युअर टेक्स्ट हिअर असं इथं आलेलं आहे. इथे आपण क्लिक करायचे आणि त्याच्यावर क्लिक केलं की इथे आपल्याला टेक्स्ट टाकण्यासाठी जागा मिळते. आता इथे आपण टाकूया श्री सुभाष बडे आणि इथे आपण याचा कलर जो आहे तो पर्पल करूया या प्रकारे आणि इथे याला बरोबर ॲडजस्ट करूया. आणि आता प्ले करून पाहिल्यास आपल्याला लोअर थर्डमध्ये आपलं नाव आलेलं दिसेल. ठीक आहे ना, या प्रकारे. तर लोअर थर्डमध्ये नाव चेंज करणं काही फार अवघड नाही, सोपं आहे. त्याच्यावर क्लिक केलं की ऑटोमॅटिक साईडला मेनू येतात आणि त्याप्रमाणे आपण त्याला चेंज करू शकतो. तर चला तर आपल्याला आता म्हणजे स्टॉक मीडिया बघितला, ऑडिओ बघितला, टायटल बघितला आणि टायटलमध्ये लोअर थर्ड सब टायटल वगैरे आता सगळे त्याच फॉर्मॅटमध्ये असतात. फक्त काय की आपल्याला त्यातली मधली अक्षरं बदलायचे असतात. मराठी फॉन्ट कसा घेता येतो, एकदम सोपं, जसं PPTमध्ये आपण केलं सेम तसंच. तर ट्रान्झिशन हा टॉपिक थोडासा पुढे जाऊन बघू. इफेक्टला मी क्लिक करतो. इफेक्टमध्ये आल्यावर भरपूर सारे इफेक्ट आपल्याला याच्यात मिळतात. तर त्याच्यातला समजा उदाहरणार्थ आपण 1-2 इफेक्ट वापरून पाहूया. समजा मी ह्याला डाउनलोड करतो पहिला वाल्याला आणि याच्यावर या व्हिडिओवरती आता हा व्हिडिओ पूर्ण प्लेन आहे. त्याच्यावर इफेक्ट आपण सहज कसा ॲड करू शकतो ते पहा. याला इथे आपण ॲड करूया आणि हा व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत हा इफेक्ट जर आपल्याला पाहिजे असेल तर इथे एकदम कोपऱ्यावरती यायचं आहे. त्याचा टी आकार तयार झाला की माऊसने दाबून त्याला पुढे ओढायचं आहे. म्हणजे तो लांबतो किंवा त्याची टाईमलाईन लांब झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्याच्या जो बरोबरीला आला ना, तर एक उभी लाईन तयार होते आणि त्यामुळे आपल्याला कळतं की तो बरोबर तेवढ्या मापाचा तयार झाला आहे. तिथे सोडून दिला मी आणि आता बघा हे जे काहीतरी छोटे-छोटे लाल तुकडे दिसायला लागले, तो त्याचा इफेक्ट आहे. त्याच्यावर मी क्लिक करतो पहा. तर या व्हिडिओमध्ये एक वेगळा इफेक्ट ॲड झालेला आहे. तर हा इफेक्ट ॲड करणं फक्त इथून क्लिक करून याला ड्रॅग अँड ड्रॉप करणं एवढंच होतं. तर एवढ्या सहज रीतीने आपल्याला तो ड्रॅग अँड ड्रॉप करून इफेक्ट टाकता आलेला आहे. अशा प्रकारचे भरपूर सारे इफेक्ट्स आहेत जे आपल्याला गरजेनुसार ॲड करावे लागतात. तर तुम्ही याच्यातले गरजेनुसार करू शकता. मी त्यातला एक वापरून दाखवला. आता इकडे स्टिकर्समध्ये जातो. स्टिकर्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला भरपूर सबस्क्राईबचं स्टिकर पाहिजे असतं किंवा काय काय वेगवेगळे स्टिकर्स पाहिजे असतात. तर तशा प्रकारचे भरपूर सारे स्टिकर्स आपल्याला इथे मिळतात. तर यापैकी आपण फक्त त्याला ड्रॅग अँड ड्रॉप केलं की आपण तिथे त्याला वापरू शकतो. स्टिकर्समध्ये समजा आपण हा स्टिकर वापरून पाहूया.
हा बघा, हा ॲरो किंवा हा ॲरो व्हाईटवाला, व्हाईट इथे बॅकग्राऊंड असल्यामुळे मी रेडवाला क्लिक करतो. आणि याला ड्रॅग करून इथे टाईमलाईनवरती आणतो. इथे इथे समजा थोडंसं पुढे. आणि आता बघा मी प्ले केल्यास काय होईल. अगोदर आपण याच्यावर टाईमलाईन घ्यायची आहे. ॲरो फार मोठा झाला आहे, म्हणजे जेवढा त्याची साईज पाहिजे तेवढी आपण करून घेऊ. तर याला इथून आपण छोटं करूया. हे छोटं केल्यानंतर आपल्याला कुठल्या बाजूने त्याला दाखवायचं आहे तो आपण त्याला असं फिरवू पण शकतो या पद्धतीने. एक जस्ट हे उदाहरण आहे. तुम्हाला कुठे ॲरो जिथे दाखवावा लागतो त्या पद्धतीने आपण इथे प्ले केला तर आपल्याला तो ॲरो सुद्धा प्ले झालेला दिसेल. कळलं का तुम्हाला? तर या पद्धतीने तर आपण ॲरो पण ॲड करून बघितला. अशा प्रकारचे इफेक्ट्समध्ये गेल्यावर भरपूर सारे इफेक्ट्स आणि स्टिकरमध्ये गेल्यावर भरपूर सारे स्टिकर्स भेटतील. तर स्टिकर्सला इथे गेल्यानंतर आपल्याला त्यात कॅटेगरी मिळतील. जसं की इमोजी आहे, मीडिया आहे, ॲरोज आहेत. ॲरोजला क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे ट्युटोरियल व्हिडिओसाठी खास करून ॲरोजची गरज पडते. तर अशा प्रकारचे ॲरो आपल्याकडे इथे आपल्याला भेटतील. आणि ह्या ॲरोमुळे आपल्या व्हिडिओची सुंदरता वाढत असते. योग्य त्या ठिकाणी आपल्याला हा ॲरो दाखवावा लागतो. कधी-कधी लाईक नाही, सॉरी, लाईन नावाचा एक ऑप्शन असेल खाली. हे बघा, लाईनला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला कुठेतरी एखादा पार्ट फोकस करून दाखवायचा असेल तर त्या ठिकाणी आपण समजा ही लाईन घेतलेली आहे, इथे घेतो. हम्म. आता या ठिकाणी बघा, आपला फिल्मोरा हँग होत होता, म्हणजे बंद पडत होता सारखा. मी त्याला रिस्टार्ट केले तर ऑटोमॅटिकच त्याने तो प्रोजेक्ट फेच केलाय आणि सांगतोय की हा प्रोजेक्ट पुन्हा ओपन करायचा का? तर आपण ओपन म्हणूया. म्हणजे जिथे आपण होतो तिथे पुन्हा आपल्याला कंटिन्यू करता येईल.
ओके, आता इथे पुन्हा आपण पहिल्यासारखे एका ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याला दिसतंय की ते फुल स्क्रीनमध्ये आपण आलो. तर इथे ही जी टाईमलाईन आहे ना, हिला आपण असं छोटं करू शकतो पहा. कळलं का? कुठे पकडायचं? या टाईमलाईनच्या ज्या रेषा आहेत ना, त्याच्यावर आपण माऊस कर्सर नेला, की माऊस कर्सर ऑटोमॅटिक 2 ॲरोमध्ये कन्व्हर्ट होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला टाईमलाईन झूम इन आउट करता येते. कधी-कधी झूम करावी लागते अशी टाईमलाईन. का करावी लागते? जिथे कुठे आपल्याला खूप मायक्रो लेव्हलला एडिटिंग करायचं असतं ना, त्या ठिकाणी आपल्याला टाईमलाईन मोठी करावी लागते, झूम करावी लागते. याच्यामुळे व्हिडिओचा टाईम वाढत नसतो. फक्त तेवढं ही एवढी जागा जी आहे ना, ती फक्त झूम होते आणि त्यामध्ये आपल्याला बारीक बदल करायचे असतील, छोट्या मायक्रो लेव्हल साईजचे, तर आपल्याला कधी-कधी असं मोठं झूम करावं लागू शकतं आणि जेव्हा गरज नसते, तेव्हा आपण छोटं पण याला छोटं करू शकतो, जेणेकरून आपला व्हिडिओ बऱ्याच लांबपर्यंत आपल्याला पाहता येतो. तर हे किती छोटं करायचं, तर ते फार छोटं पण करता येतं आपल्याला. म्हणजे मोठा व्हिडिओ असेल, तर आपल्याला एका स्क्रीनवरच बघायचा असेल, तर त्यामुळे त्याला कधी-कधी छोटं करण्याची गरज पडते. ठीक आहे, तर या प्रकारे. पण याच्यामुळे कुठेही व्हिडिओच्या लांबीमध्ये फरक पडत नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवण्याजोगी. जे नवीनांना वाटतं, की असं केलं तर व्हिडिओ मग लांबेल का? किंवा छोटं केलं तर मग व्हिडिओ छोटा होईल का? तर असं नाही. फक्त झूम इन आउट होत असतं. ओके, चला तर या प्रकारे आपण आता पुन्हा एकदा प्ले करूया. हे प्रॉपरली जे काही आपल्याला पाहिजे तसं आता ते घडत आहे. तर आपण कुठे-कुठे गेलो होतो? इथे इफेक्टमध्ये गेलो. स्टिकरमध्ये पण आलो होतो इथे आणि स्टिकरमध्ये आल्यानंतर आपण इथे सोशल मीडिया, ॲरो आणि एक लाईन्स नावाच्या या ठिकाणी आपण आलो होतो कुठेतरी. लाईन हे इथे. तर लाईनमध्ये ह्या आपल्याला अशा प्रकारच्या हे जे काही ॲनोटेशन्स आहेत ना, तर हे आपण एडिटिंगमध्ये वापरायचे आहेत राज्यस्तरीयच्या व्हिडिओ निर्मितीच्या वेळेला. कारण की जे आपण आता रेग्युलरली ॲनोटेशन करायला जे शिकलोय, ते राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मितीसाठी रेकॉर्डिंग करताना लगेच नका करू. कारण की त्याच्यात तुमचा अजून तेवढा सराव नाही. त्यामुळे तितकं परफेक्शन तुम्हाला ते जमणार नाही. रेग्युलर तुमची एकदा Zoom मीटिंग किंवा इतर वेळी जर तुम्ही त्याला वापरून जर का चांगला सराव केला, तर भविष्यात कदाचित तुम्ही व्हिडिओ परफेक्ट रेकॉर्डिंग करण्यासाठी सुद्धा ॲनोटेशनचा त्याचा उपयोग करा. पण सध्या मी रिकमेंड करेल, हितली ॲनोटेशन वापरा. हे जे लाईन्सच्या कॅटेगरीतले आहेत ना हे. आता समजा तुम्हाला इथे काही दाखवायचं आहे रेक्टँगल करून किंवा असं काही, तर तुम्ही याचा हा सर्कल जो आहे समजा, तर तुम्ही याला डाउनलोड करून घेतलं इथून आणि तो इथे वापरला, तरी तो जास्त बेटर दिसेल. किंवा लाईन्स नावाचे अजून वेगवेगळ्या इथे भेटतील आपल्याला. अशा प्रकारची स्क्वेअरची लाईन पाहिजे असेल, ते पण भेटेल. आयताकृती पाहिजे असेल, तर ती तशा प्रकारे तेवढा भाग आपण डॉटने हायलाइट करू शकतो. तर त्यासाठी आपण या गोष्टी योग्य ठिकाणी वापरायच्या असतात. ठीक, तर आपण जस्ट याच्यातलं एलिमेंट मी तुम्हाला दाखवले. एलिमेंट भरपूर सारे आहेत, शेप्स आहेत, बरेच काही आहे. पण एक-एक एलिमेंट जर का बघत बसलो, तर आपण शिकायचं तरच राहून जाईल. त्याच्यामुळे आपण फक्त सॅम्पल एक-एक त्यातलं दाखवतोय. तर समजा तुम्हाला आता ही समजा मी हे बघा, हे आता जो ॲरो मी घेतला ना, तो इथे अशा प्रकारे आपण वापरून बघितला आहे. तर गरज असल्यास आपण तसा वापरून घेऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला व्हिडिओची सुंदरता वाढवता येते किंवा एखादा पर्टिक्युलर पार्ट आपल्याला तिथे फोकस करून दाखवायचा आहे, तर तसे ॲनोटेशन आपल्याला वापरावे लागतात. ओके, तर आता बऱ्यापैकी आपण मेनूची ओळख करून घेतलेली आहे आणि आता प्रत्यक्ष टाईमलाईनची माहिती आपल्याला घ्यावी लागेल. कारण की टाईमलाईनची अजून बरीच माहिती आपल्याला प्रॉपर घेणं आवश्यक आहे. तर मी जरासा व्हिडिओ प्ले करतो एकदा. ओके, ठीक. आता या ठिकाणी आपल्याला व्हिडिओची लेयर घेऊन दाखवा असं म्हणाले आहेत. तर व्हिडिओची लेयर आता हे लेयरच आहेत एकावर एक. हे बघा, पहिल्या लेयरला व्हिडिओ आहे, त्याच्यावरच्या लेयरला टेक्स्ट आहे, त्याच्यावर हा काय आहे, हा ओव्हरले इफेक्ट जो दिला आहे आता पानं काहीतरी पडतानाचा तो ओव्हरले इफेक्ट आहे आणि त्याच्यावरती ही अंडरलाईन आता जी आपण शेवटी दाखवली ती आहे. ठीक. आता याच्यावर अजून आपण काहीतरी समजा ॲड करायचं ठरवलं, तर एक ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आपण ॲड करून पाहूया. आता व्हिडिओ आपल्याला गॅलरीतले आपल्या फोटो म्हणजे याच्यामध्ये ठेवलेले असतील किंवा आपण स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवलेलं असेल एखाद्या फोल्डरमध्ये, तर फोल्डरमधलं मटेरियल कसं घेणार त्याच्याविषयी माहिती आपल्याला बघायची. तर इथे जायचं मीडियामध्ये. आता हे जे मटेरियल आत्तापर्यंत आपण वापरलं, तर डायरेक्टली आपण इथल्या स्टॉक मीडियामधून आपण काही व्हिडिओज फुटेज घेतले किंवा बाकीच्या इतर गोष्टी घेतल्या आणि त्याने व्हिडिओ बनवायला आपण सुरू केलं सध्या एक जस्ट ट्रायल करताना.
पण आता खरोखर आपलं मटेरियल आहे, जे की मी स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवलं असेल, काही गोष्टी बॅकग्राऊंडसाठी मी समजा स्टोरी बोर्डचा वापर करून ठेवला असेल आणि हे असलं काही मटेरियल जे आहे माझ्या फोल्डरमध्ये, ते मला इथे कसं घेता येईल ते पहा. तर त्यासाठी या मोकळ्या जागेवर आपण करायचं आहे क्लिक. ऑटोमॅटिकच इथे डेस्कटॉपचा फोल्डर ओपन होतो आणि आपण हव्या त्या फोल्डरमध्ये जायचं. मी सध्या डीमध्ये जातो आणि माझ्याकडे इथे ग्रीन स्क्रीन व्हिडिओ एक सॅम्पलसाठी मी आत्ता डाउनलोड करून ठेवला होता सेशनच्या अगोदर. तर याला मी आता क्लिक करेल आणि ओपन म्हणेल. तर या ठिकाणी तो आलेला आहे. अजून आपल्याला हवा असेल तर अजून घेऊ शकतो, पण सध्या एक सॅम्पल आपण घेतलं आणि सध्या मला वाटतं हा ॲरो जो आहे ना तो काढून टाकूया, गरज नाही आपल्याला. आणि इथे एक आपण ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ घेऊन बघूया. तर मी याला ड्रॅग करेल असं आणि टाईमलाईनवर आणून सोडेल आणि या ठिकाणी आपल्याला या प्रोजेक्टच्या सेटिंगप्रमाणे याला करून घ्यायचं आहे, म्हणून मी क्लिक करतो आणि अशा प्रकारे आपल्याला ग्रीन स्क्रीन व्हिडिओ इथे आलेला आहे. पण ग्रीन स्क्रीनला आधी बॅकग्राऊंड द्यावा लागतो. ठीक आहे, तर बॅकग्राऊंड जो व्हिडिओ आहे ना तो आपल्याला थोडा लांबीचा असला पाहिजे होता. आता इथे छोटा व्हिडिओ आहे, अजून एक काहीतरी मोठं इथे घ्यावं लागेल बॅकग्राऊंडला. तर आपण काय घेऊया दुसरं, किंवा यालाच मी कॉपी करतो. हे पहा, कॉपी, राईट क्लिक केलं मी, याला कॉपी आणि टाईमलाईनला इथे थोडंसं पुढे घ्यायचं आणि इथेच पेस्ट म्हणायचं. बघा व्हिडिओ पुढे डबल झालेला आहे. तर अशा प्रकारे अजून एकदा मी पेस्ट करतो. तर तोच एकच व्हिडिओ एकच इमेज वारंवार पाहिजे असेल आपण तर असं कॉपी पेस्ट करू शकतो. ठीक, तर आता इथपर्यंत आपण घेतले. व्हिडिओ अजूनही बराच लांब दिसतोय वरचा ग्रीनवाला, हरकत नाही, आपल्याला इथपर्यंत जरी पाहता आला परिणाम त्याचा तरी काही हरकत नाही. आता ग्रीन स्क्रीन सगळ्यात वरच्या लेअरला घेतलेला आहे, त्याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड काहीतरी आहे जो आत्ता सध्या दिसत नाही. ठीक आहे ना, तरी आपण एकदा प्ले करून पाहूया. आणि इथे जी रेषा दिसते ना तुम्हाला कटली कशी रेड कलरची आपण म्हणूया हिला, तर रेड कलरची रेषा ग्रीन कलर करण्यासाठी आपण इथे एक बटन दाबायचं असतं, हे वालं. तर हे याचा अर्थ काय असतो की ही जी मीडिया आता मी जी नवीन घेतलेली आहे ना ती रेंडर याने करावी, तात्पुरती आपल्याला एडिट करण्यासाठी, म्हणून आपल्याला हे बटन दाबायचं असतं. याने काय होतं, स्मूथली रन करतो फिल्मोरा ह्या मीडियाला. त्यामुळे आपण एकदा इथे क्लिक करूया, म्हणजे ही जी लाल रेषा दिसते ती ग्रीन होईल आणि ग्रीन झाल्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ना त्याची एक प्रॉक्सी फाईल तयार होत असते टेम्पररी आणि ती त्यामुळे व्हिडिओ प्रिव्ह्यू आपल्याला स्मूथ दिसत असतो. तर त्यासाठी आपल्याला हे करून घ्या, एकदा त्याचं दाबायचे, एक काही 10-20 सेकंद त्याने घेतले आणि बघा याला रेंडर करून घेतलं आणि हे आता स्मूथ प्ले होईल व्हिडिओ. हे पहा. What if you could reach 62 million new clients? If you market to Hispanic Americans, आता हे समजा तुम्ही आहात किंवा मी आहे, व्हिडिओ जे काही कोणी एक्सप्लेन करत आहेत ते आहेत असं आपण समजूया. आणि आता याच्या मागे बरेच काही आहे पण ते दिसत नाही. मग आता ह्यांना काय करायचं, आपल्याला ग्रीन स्क्रीन बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी इथे क्लिक करायचे डबल. ठीक आहे, डबल आपण क्लिक केलं. ओके, अजून एकदा कर. ओके, डबल आपण इथे क्लिक केलं आणि इकडे आपल्याला काही मेनू आलेले आहेत, बेसिक, ट्रान्सफॉर्म वगैरे वगैरे काही मेनू आलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला इथे AI टूलमध्ये आपण जाऊ आणि इकडे आहे क्रोमा की. काय आहे, क्रोमा की, हिला करूया इनेबल आणि या ठिकाणी आहे ही पिन, या ठिकाणी क्लिक करूया. ऑटोमॅटिकच हा कलर निघून गेलेला आहे. बाजूला मी क्लिक करतो आणि सॉरी, आता हे जे काही प्रेझेंटर आहेत याला आपण छोटं करूया आणि यांना इथे साईडला ठेवूया. आता हे तुम्ही असाल किंवा मी असेल किंवा कोणी जो व्हिडिओमध्ये बोलणारे व्यक्ती आहेत ते हे आहेत असं समजा. आणि आता पहा, मी व्हिडिओला प्ले करतो पहिल्यापासून. what if you could reach 62 million new clients? If you market to Hispanic Americans, you'll reach the fastest growing community demographic in America and increase your earnings. So how can एक मिनिट, मला स्मूथ चालत नाही आहे, जरा व्हिडिओ थांबल्यासारखा होतोय ग्रीनवाला, त्याला रेंडर करून घेतो.
ओके, आता पहा पुन्हा एकदा. What if you could reach 62 million new clients? If you market to Hispanic Americans, you'll reach the fastest growing community demographic in America and increase your earnings. So, how can you reach these clients? Consultasabogado.com connects attorneys like you with Hispanic clients. You can sign up for a no cost membership now. When a Hispanic client in your area needs an attorney, they'll find you on consultasabogado.com. ओके, तर लक्षात आलं असेल तुमच्या. तर अशा प्रकारे व्हिडिओ तयार केले जातात. म्हणजे स्वतःचा चेहरा दाखवत असतात लोक आणि आपल्या पाठीमागे स्क्रीन दाखवतात. तर त्या या प्रकारे होत असते. तर त्यामुळे अगोदर आपल्याला ग्रीन स्क्रीनवरती जे कोणी रेकॉर्ड करतील स्वतःचं शूटिंग, म्हणजे स्वतःचे शूटिंग घेताना एक कॅमेरा वापरतात आणि पाठीमागे ग्रीन स्क्रीन असते. म्हणजे की पूर्णपणे एक हिरवा कलरचा पडदा लावलेला असतो आणि त्याच्यावरती ते शूटिंग होतं. आणि ते ज्यांना जे काही बोलायचं ते पुढे बघून बोलतात. पुढे काहीतरी स्क्रीन ठेवलेली असते कॅमेऱ्याच्या जवळपास आणि तिथे ते बघून बोलत असतात. ठीक आहे, म्हणजे त्यांना काही एवढं पण लक्षात राहतं असं नाही, पण ते टेक्निक आहे. समोर ते लावलेलं असतं त्याच्याकडे बघून बोलतात. जसे न्यूज अँकर जे आहेत ते पण हेच करतात. त्यांच्या काही न्यूज रोज नवीन आणि तासाला आणि अर्ध्या तासाने नवीन न्यूज येतात. मग काय त्यांच्या पाठवतात का त्या? ते समोर बघून बोलत असतात, पण आपल्याला दिसतं की ते स्वतःहून सांगतात. तर असं नाही आहे. तर या प्रकारे असं स्क्रीन त्यांच्या पाठीमागे ग्रीन असतो आणि त्याचा हे टेलिप्रॉम्प्टरचा वापर समोर ठेवून ते करत असतात आणि पाठीमागे ग्रीन बॅकग्राऊंड जो असतो तो काढून या प्रकारे जसा मी व्हिडिओ टाकलाय तसा ते लाईव्ह दाखवत असतात. आता तुम्ही पण रोज मला पाहताय झूममध्ये आणि झूममध्ये पाहत असताना आणि रेकॉर्डेड व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला दिसतंय की माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघत होतात समोर ते माझ्या पाठीमागे दिसतंय आणि माझ्या पाठीमागे तसं काहीच नाही. मी समोर बघूनच बोलतोय, समोर बघूनच हे सगळं करतोय. पण हे लाईव्हमध्ये करण्याचं टेक्निक वेगळं आहे आणि रेकॉर्डेडमध्ये करण्याचं टेक्निक वेगळं आहे. तर रेकॉर्डेडमध्ये करण्याचं टेक्निक मी जस्ट आता तुम्हाला दाखवलं. ग्रीन स्क्रीनवरती हे रेकॉर्ड केलं जातं. स्क्रीन सायमल्टेनियसली रेकॉर्ड केली जाते आणि व्यक्ती पण त्याच वेळेला बोलतो. त्यामुळे दोन गोष्टी एका वेळेला घडतात. तर दोन्ही व्हिडिओ वेगवेगळे होतात. जसं की ही पाठीमागची जी आहे ना समजा व्हिडिओ क्लिप, तो म्हणजे तुमचं स्क्रीन रेकॉर्डिंग आणि हा म्हणजे तुमचा फेस रेकॉर्डिंग केलेला. तर अशा प्रकारे दोन एकत्र केले आहेत आणि त्याचं हे लिप सेन्सिंग केलं जातं आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तयार होतात. तर हे रेकॉर्डिंगचं टेक्निक आहे. आणि लाईव्हमध्ये करायचं असेल, लाईव्हमध्येच माझ्या पाठीमागे असं दिसायला पाहिजे हे न्यूज अँकरसारखं एकदम तसं, तर ते सुद्धा करता येणं शक्य आहे. पण ते आपण या भागात नाही घेत आहोत, कारण की आपल्याला एवढं तर जमू दे अगोदर, मग ते सुद्धा आपल्याला शिकता येईल. आणि हे सेम लाईव्हमध्ये करायचं असेल तुम्हाला, तर मी हाऊ टू यूज OBS हे तुम्हाला एक सेशन तिथे दिलेलं आहे ऑलरेडी आपल्या रेकॉर्डेड बनवून ठेवलेलं आहे. तुम्ही ते बघून नंतर सावकाश ते करा. आत्ता सध्या आपला राज्यस्तरीयच्या व्हिडिओ बनवण्यावर फोकस द्या. ठीक आहे, तर मी जे करतो लाईव्हमध्ये तेच तुम्हाला करायचं असेल तर तसं सुद्धा शक्य आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा मी बनवून ठेवलेला आहे आणि आपल्या या राज्यस्तरीयच्या व्हिडिओ निर्मितीच्या याच्यामध्ये हाऊ टू यूज OBS स्क्रीन ॲज अ स्क्रीन रेकॉर्डर इथे तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तशा प्रकारे मला वाटतं 15 मिनिटाचा किंवा 20 मिनिटाचा व्हिडिओ असेल. तर हे तुम्हाला कळलं असेल की कशा प्रकारे ग्रीन स्क्रीन वगैरे. आता सध्या तुम्ही लक्षात घेऊ नका की मग मला तर ग्रीन पडदा नाही, मग मी असं समोर येऊन आणि एवढं सगळं जमेल का मला? तर तुमचा चेहरा दाखवलाच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये. त्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका. तर टेन्शन याचं घ्यायचं आहे फक्त आपल्याला, किंवा मला हे असे व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग जे आहे ते इथे घेता येईल का आणि ती कशी घ्यायची आहे. तर पुन्हा एकदा बघा, मी इम्पोर्टला इथे जातो आणि आपण जसा हा व्हिडिओ घेतला तसा दुसरा कुठलाही व्हिडिओ आपण स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ समजा बनवलेला असेल तर तो घेऊ शकतो. समजा मी एखादा सॅम्पल व्हिडिओ इथे घेतो स्क्रीन रेकॉर्डिंग केलेला, मी उद्या वाटल्यास थोडे स्क्रीन रेकॉर्डिंग आणि एका व्हिडिओची प्रॉपर थोडी क्लिप तयार करून ठेवतो, जेणेकरून तुम्हाला एका व्हिडिओचं सॅम्पल मला दाखवता येईल. म्हणजे एक छोटीशी स्क्रीन रेकॉर्डिंग अगदी एखाद्या मिनिटाची, आणि मग बाकी काय आपल्याला जे व्हिडिओमध्ये दाखवायचं ना त्याची छोटी मी स्क्रीन रेकॉर्डिंग करणार आणि एक 2-1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला तयार करून दाखवतो. ओके, पण तत्पूर्वी इथे आपण जस्ट एक प्रॅक्टिस म्हणून कुठली तरी एक फाईल घेऊया. आता ह्याच्यात कुठली घेऊया? ओके, जस्ट एक ट्रायल आहे हे पण जस्ट इथे पुढे घेतो. हे पहा इथे, आणि आपण याला आता ह्याला डिलीट करूया ग्रीन स्क्रीनला, किंवा ग्रीन स्क्रीन ठीक आहे सध्या राहू देऊया.
मी ह्याला खाली ओढतो आणि इथे मी सोडलं. ओके, इथे सोडल्यानंतर हे पुन्हा लाल झालंय, कारण काय की ही फाईल नवीन आहे ना, हिला रेंडर केलेलं नाही आहे त्याच्यामुळे. पण असू द्या, सध्या जर का अडथळा आला प्ले करायला तरच आपण याला ह्या बटनला दाबून ही लाईन ग्रीन होते, म्हणजे ती रेंडर होते. एक प्रॉक्सी फाईल, टेम्पररी फाईल तिची रेंडर होत असते आणि त्यामुळे फिल्मोराला म्हणजे व्हिडिओ आपण प्ले केल्यास तो स्मूथ रन होतो, त्यासाठी असतो. पण गरज पडल्यास करूया आपण. आता या ठिकाणी ही जी बॅकला मी लावलेली आहे आता ग्रीन स्क्रीनच्या, ती आपण प्ले करून पाहूया. ओके, तर मी काही वेळासाठी मी स्क्रीन स्टॉप करतो, कारण की 10 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत आणि हे थोडंसं इथे पॉज झालेलं आहे स्क्रीन. तर थोडंसं आपण आपल्या प्रश्न उत्तरावर बोलूया. मी उद्या ह्याला अजून थोडंसं म्हणजे असं मध्ये मध्ये पॉज जे काही होत होतं आज फिल्मोरा, तसा होऊ नये यासाठी झूमचं आणि ह्याचं काय कॉम्बिनेशन बिघडतंय की नेमकं काय कुठे अडचंय, तर ते जरा मी उद्या चेक करतो. अजून उद्या स्मूथली चालेल याच्यासाठी अजून काहीतरी करावं लागेल. तर आता आपला तर तसा टायमिंग ओव्हर होऊन गेलाय, 10 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. आपल्या काही प्रश्नांची उत्तरं इथे घेणं आवश्यक आहे. तर मी फिल्मोरा सध्या बंद करतो, म्हणजे काही प्रश्न तुमचे जे आज कालच्या टॉपिकवर असतील ते आपल्याला कव्हर करणं सोपं होईल. ओके, तर तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी मी माईक इनेबल करतो. प्रश्न तुम्ही विचारा. प्रश्न विचारण्यासाठी माईक इनेबल आहे. प्रश्न तुम्ही स्वतःहून माईक चालू करून विचारू शकता. सर ते आपले जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे ना, हम्म ते मी काल म्हणजे ट्राय करून बघितले होते की मोबाईल मध्ये चालू करून त्याच्या आधारे डेस्कटॉपवर मला ते काल आपण जे शिकलो ना फोकसचे त्या हम्म लिंक घ्यायच्या होत्या, पण मोबाईल मध्ये ते लॉग येऊ राहिले लॉक. लॉक, लॉक कारण असं आहे की तुम्ही ते लॉग इनच केलं नसेल. शाबाज गुरुजी पोर्टलला लॉग इन करावं लागेल, तेव्हाच तुमचे व्हिडिओ चालू होतील. आणि लॉग इन मी कसं करायचं हे पहिल्या 2-3 दिवस आपण रोज त्याचे मेसेज टाकत होतो की अशा प्रकारे लॉग इन करायचं आहे. तर काय तुमचं नाव? विठ्ठल जाधव. तर लॉग इन करूनच घ्यावं लागतं, किंवा तुम्ही आज लॉग इन केलं आणि समजा उद्या वापरायला लागला ते लॉग आउट झालेलं असतं, तर पुन्हा लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन करताना लॉग इनचं बटन दाबलं, साइन इन विथ गुगलला क्लिक केलं की ते लॉग इन होऊन जातं. ते साइन इन गुगल केलं तर मी ते. मग ते लॉग इन झालंच नसेल कदाचित, किंवा दुसऱ्या ईमेल आय डीने लॉग इन केलं असेल. नाही नाही, त्याच ईमेल आय डी केलं तर. मग त्याच ईमेल आय डीने केल्यावर एक तर लॉक होणार नाहीत, दुसरी गोष्ट एक तर तुम्हाला दुसऱ्या ईमेल आय डीने लॉग इन झालात तर कोर्सच दिसणार नाही, पहिली गोष्ट. आणि जर कोर्स दिसला आणि तो जर लॉक असेल तर याचा अर्थ लॉग इनच नाही. दोन्हीपैकी एक काहीतरी, कारण की लॉग इन झाल्याशिवाय कोर्स दिसत नाही. बरं ठीक आहे, मी परत ट्राय करून बघेल. परत ट्राय करा. याच्या अगोदर व्हिडिओ दिसले होते का? हो, मला ते अगोदरच्या याला होतो ना मी कार्टूनला, तेव्हा दिसत होते. मग ते पेमेंट करताना वापरलेला ईमेल आय डी नेमकं कोणता आहे त्याने लॉग इन करा. तेच तेच एकच ईमेल आय डी होते त्यावेळेस पण यावेळेस पण. ठीक आहे, लॉग इन तर करा. लॉग इन झाल्यानंतरच नाही दिसला कोर्स तुमच्या अकाउंटला तर तसं तर होत नाही. अगोदर कोर्स कधी ना कधी दिसलाय म्हणजे पुन्हा नाही, दिसणारच. कोर्स दिसतंय पण त्याला लॉक येऊ राहिला. जो लॉक असतो तो कोर्स दिसतोय नाही म्हणतायत, तो पब्लिकली अवेलेबल असतो सेलिंगसाठी किंवा कोणाला विकत घेण्यासाठी. जोपर्यंत तुम्ही लॉग इन होत नाही तोपर्यंत तुमचा अकाउंट तुम्हाला ओपन होत नाही किंवा तुम्हाला तिथे कोर्स अनलॉक दिसणार नाही.
ठीक आहे, ठीक आहे. ओके, आणखी कोणाला प्रश्न विचारायचा आहे आजच्या तर भागा मला आज? प्रश्न नाही विचारायचा आहे, पण ना मी जेव्हा ते लॉग इन केलं तर मला ते कार्टूनचेच व्हिडिओ दिसत आहेत. या कोर्सचे दिसतच नाहीयेत व्हिडिओ. काय नाव तुमचं? चेतना मुळीक. कधी कधी काय होतं तुमच्याकडून, पहिला कार्टून कोर्स खरेदी करताना एक ईमेल आय डी वापरला, हा कोर्स खरेदी करताना दुसरा ईमेल आय डी वापरला, तर 2 ईमेल आय डीवर 2 कोर्स गेलेले असतात. म्हणजे ह्या ईमेल आय डीवर एक, दुसऱ्या ईमेल आय डीवर दुसरा. तर तसं जर तुमचं झालं असेल तर तुम्ही सांगा मला की कुठल्या एका ईमेल आय डीवर दोन्ही कोर्स पाहिजेत, ते तसे ट्रान्सफर करून द्यावे लागतील बॅकएंडला. नाही, पण मी एकाच ईमेल आयडी वर हे केलंय सर. बरं, जो कोणता तुम्ही ईमेल आय डी वापरताय लॉग इन करायला तो पाठवा मला, अच्छा. आणि ते सांगा अच्छा. की बा ह्याच्यात हा कोर्स दिसतोय, हा दिसत नाही. ओके ओके, तर तो ठीक आहे दुसऱ्या सर. कुठल्या ईमेल आय डीला असेल तर तो तुमचा इकडे ट्रान्सफर होईल. हा, आणि आणखीन आता सर तुम्ही जे दाखवलेत ना व्हिडिओ, आता म्हणजे आता हम्म. फिल्मोरामध्ये, तर आधी आपल्याला व्हिडिओ तयार करावे लागतील आणि मग ते इम्पोर्ट करावे लागतील आपल्या गॅलरीतून. बिलकुल बरोबर. तर ह्याला आपण व्हिडिओ तयार करायला, आता हे तर मी रेडीमेड तुम्हाला वापरून दाखवले तिथले मीडियामधले, पण आपण तसे रेडीमेड न वापरता आपण काय करणार की आपलं स्वतःचं रेकॉर्डिंग करणार. कशाचं? स्क्रीनचं. आपला फेसचा रेकॉर्डिंग करता आला नाही आला तर त्याने काही बिघडणार नाही, पण स्क्रीन रेकॉर्डिंग कंपल्सरी आपल्याला करावीच लागेल. कुठल्या तरी समजा तुम्ही जो काही समजा ऑगमेंटेड रियालिटीचा टॉपिक उदाहरणार्थ तुम्ही प्रोजेक्ट बनवला, तर प्रोजेक्ट बनवल्यानंतर तुम्ही त्याला एक्सप्लेन कराल, आणि त्यावेळेस जर का त्याचं रेकॉर्डिंग झालं तर तो एक व्हिडिओ तयार होतो, आणि तो तुम्ही इथे फिल्मोरामध्ये आणून एडिट करणार आहात. तसंच बाकीचं पण मटेरियल, समजा तुम्हाला ऑगमेंटेड रियालिटी नाही वापरायची, दुसऱ्या कुठल्या प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे, तर तुमच्याकडे जो टॉपिक तुम्ही ठरवला आहे त्याच्याशी रिलेटेड लागणारं सगळं मटेरियल जे आहे ते तुम्हाला एका फोल्डरमध्ये अगोदरच टाकून ठेवावं लागेल. मग ते टाकून कुठून आणायचं, तर आपण वेगवेगळे टूल्स शिकलो आहोत कसं ते तयार करायचं आहे. तर ते मटेरियल तयार करण्यासाठी जे आपण वेगवेगळे टूल्स शिकलो, तर त्याच्यातून तुम्ही मटेरियल स्वतः तयार करायचं आहे आणि एका फोल्डरमध्ये ते जमा करून ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल, फिल्मोरामध्ये ते पूर्ण फोल्डरच तुम्ही उचलून घेऊ शकता, किंवा एक एक लागेल तसं घेऊ शकता त्यातलं. आणि ते सगळं मटेरियल तुमचं इथे फिल्मोरामध्ये आलं की तुम्ही त्याला व्यवस्थित सेटिंग देणार, तुमचा व्हॉइस ओव्हर देणार, आणि रेकॉर्डिंग, म्हणजे रेकॉर्डिंग तर प्रत्येकाला करावीच लागेल, कारण की तुम्ही कुठला मेन टॉपिक शिकवणार आहात, एक्सप्लेन करणार आहात, त्याच्यासाठी तुम्हाला रेकॉर्डिंग लागेलच. आणि मग ते रेकॉर्डिंग असेल तर तुमचा आवाज इथे येईल, किंवा तुम्ही नुसतं मटेरियल तयार करून ठेवलं आणि ते मटेरियल ह्याच्यात आणून टाकलं तर तुम्ही इथे व्हॉइस ओव्हर करू शकता. म्हणजे नुसतं ऑडिओ तुम्हाला आधी बनवावं लागेल, आणि मग त्या ऑडिओनुसार ते एलिमेंट्स तुम्हाला तिथे टाईमलाईनवरती ॲडजस्ट करावे लागतील. म्हणजे तुमचे ऑडिओ आणि तुमचे येणारे ते जे काही वेगवेगळ्या इमेजेस आणि जे काही स्टिकर्स आणि जे एलिमेंट्स आहेत ते सर्व त्या प्रॉपरली तुमच्या शब्दाला अनुसरून तिथे आपल्याला ॲडजस्ट करायला लागतात. त्या पद्धतीने पण व्हिडिओ ओके तयार होऊ शकतो विदाऊट स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा. ओके. पण सर आता यामध्ये पण व्हिडिओ आहेत ना वेगवेगळे 3D चे वगैरे, मग त्याचा आपण कधी म्हणजे त्याचा वापर कसा करू शकतो मग आपल्या व्हिडिओमध्ये? यातला म्हणजे फिल्मोरा मधले बोलताय का? हा हा हा. हां, फिल्मोरा मधलं जे रेडीमेड मटेरियल आहे याचा शक्यतो राज्यस्तरीय व्हिडिओच्या निर्मितीसाठी अत्यल्प वापर करावा, अगदी नाविलाज ओके असतो. बाकी ओके रेग्युलर ओके. वापरताना तुम्ही याला वापरा यूट्यूबसाठी, पण अच्छा, म्हणजे राज्यस्तरीयसाठी दुसरे व्हिडिओ तयार करताना. हां, वापरा. पण राज्यस्तरीयसाठी काय कंडिशन आहे, की स्टॉक व्हिडिओ फुटेज वापरून तयार केलेले व्हिडिओ ग्राह्य धरले जाणार नाहीत. आता ग्राह्य म्हणजे अच्छा. त्याच्यात चुकून एखाद दोन आपण वापरले ते काही लक्षात नाही येणार की टॉक मीडियाचे वापरलेत म्हणून. पण जर का त्याच्यावरच भडी मारलेला असेल तर ते लक्षात येईल. सगळं ओके ओके. पूर्ण त्याच्यावरच विसंबून राहिलो तर. त्याच्यामुळे आपल्याला बॅकग्राऊंडचे जे सीन तयार करायचे तर ते स्टोरी बोर्डमध्ये खूप चांगले तयार केले जातात. स्टोरी बोर्डमधून आपण आपल्याला लागणारे त्यातले मधले जे एलिमेंट्स आहेत ते पण तयार करून घेऊ शकतो. स्टोरी बोर्डमध्ये एक प्लेन बॅकग्राऊंड ठेवा, व्हाईट, ग्रीन कुठला तरी एक, आणि त्याच्यावर एलिमेंट घ्या तुम्हाला जे व्हिडिओमध्ये वापरावे लागतील असे, आणि त्याला इकडे आल्यावर बॅकग्राऊंड त्याचा रिमूव्ह करता येतो. म्हणजे इमेजेसचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायची टेक्निक वाटल्यास अजून एक वेगळी आहे, तर ती पण तुम्ही करू शकता, किंवा PPTमध्ये घेऊन त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता कुठल्याही एखाद्या एलिमेंटचा, इमेजचा. तर बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेल्या स्टिकर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आधीच एका फोल्डरमध्ये तयार पाहिजेत. आणि ज्यांना अच्छा, मग जमत त्यासाठी ते बॅकग्राऊंड रिमूव्ह साठी आपण ते बीजी रिमूव्ह हे वापरतो, तर बीजी ते रिमूव्ह ना ते फारच लिमिटेड आहे, म्हणजे 1, 2, ओके 4च इमेज होऊ शकतील. त्यात काही अनलिमिटेड इमेज वापरायला परवानगी नाही, कारण ते फ्री व्हर्जनमध्ये आपण वापरत असतो म्हणून. तर त्याच्याऐवजी तुम्हाला PPTचं एक ऑप्शन आहे, जो मी तुम्हाला दाखवून देईल उद्या वाटल्यास. त्या दिवशीच माझ्या लक्षात नाही राहिलं, नंतर लक्षात आलं पण तेव्हा सेशन संपलेला होता.
तर बॅकग्राऊंड PPT मधून पण रिमूव्ह करता येतो फ्रीमध्ये, किंवा दुसरा अजून एक वेगळा टूल आहे, त्याच्यात पण मी तुम्हाला दाखवेल की याच्यातून तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. थँक्यू सर. ओके, आणखी काही प्रश्न? तर माझे हायलायटर मध्ये शॉर्टकट्स नाही होत होतं. अच्छा, ते आपण जरा स्क्रीन शेअर करून बघूया. काय नाव तुमचं? आशा कोवे. थोडंसं थांबा, आधी वर्बल प्रश्न होऊ द्या सगळे, मग तुमचा स्क्रीन शेअरवाला प्रश्न घेऊया. ठीक आहे. ओके, आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, आणि जेवढ्या तुम्ही शंका जास्त विचाराल तेवढे तुमच्या मनातल्या क्लिअरिटी तुम्हाला दिसायला लागतील. कारण काय की आपण कन्फ्यूज असतो, काहीतरी मनामध्ये असे कन्फ्यूज म्हणजे काय की काही प्रश्न जे असतात ते अनुत्तरित असतात. त्यामुळे ते प्रश्न बाहेर काढा. अनुत्तरित प्रश्न तसेच ठेवू नका, आणि तसेच ठेवलात तर ते कन्फ्युजन तुम्हाला आणखी टोचत राहील. तर ते कन्फ्युजन जे काही आहे ते बाहेर काढा. भले ते प्रश्न तुमच्या दुसऱ्याच्या दृष्टीने कदाचित तो किरकोळ असू शकतो, पण ते तुमच्या मनातलं कन्फ्युजन मात्र दूर होण्यासाठी विचारणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रश्न छोटा आहे की मोठा असं काही मनात घेऊ नका, किंवा मी असा प्रश्न विचारायचं लोक म्हणतील एवढं पण यांना माहिती नाही का, असं काही मनात आणू नका. शेवटी आपल्या मनातलं कन्फ्युजन आहे, म्हणजे जे नसेल कदाचित पण तुमचे आहे ना, तर ते दूर करणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रश्न कसलाही असू द्या व्हिडिओच्या ह्या कन्फ्युजन मधला, तर तुम्ही तो विचारलाच पाहिजे. सर, आणि ते ना टाइमलाईनचं मला ना कळलं नाहीये. म्हणजे तुम्ही बोललात ते फक्त एवढंच कळलं की खाली टाइमलाईन वापरलं तर व्हिडिओचं लांबी कमी जास्त होत नाही, एवढं कळलं. पण अजून त्याचा म्हणजे नक्की वापर कसा करायचा हे समजलं नाहीये. समजेल ते समजेल, पुन्हा कारण की उद्याच. टाइमलाईनचं जे आहे ना, अजून उद्याचं सेशन बाकी आहे, आणि त्यावर मी एक प्रॉपरली एक छोटंसं रेकॉर्डिंग उद्या मी तयार करून ठेवले आहे, म्हणजे एखाद्या मिनिटाचं. तर त्यामुळे तुम्हाला ते टाइमलाईनवर मी जे बोलतोय तर त्याला कसं वरचे एलिमेंट अलाइन करावे लागतात, टाइमलाईनवरती ते सगळा खेळ चालतो, तर ते तुम्हाला प्रॉपरली तिथे कळेलच. कारण की ज्यांनी एकही व्हिडिओ बनवला नाही त्यांना सुद्धा उद्या म्हणजे ते व्हिडिओ मी स्वतः 1 मिनिटाचा का होईना पण स्क्रीन रेकॉर्डिंग मी तयार करून ठेवणार, आणि तो तुम्हाला इकडे वापरून त्याच्याशी रिलेटेड अलाइनमेंट, त्याच्याशी रिलेटेड समजा आपल्याला कुठे हायलाईट करायचं आहे, कुठे फोकस करायचं आहे, कुठे ॲरो दाखवायचा आहे, तर बरोबर जिथे आपण तसं बोलतोय तिथेच ॲरो कसा दाखवायचा, ते त्याला म्हणतात टाईमलाईनची सेटिंग प्रॉपर करणे. तर ती तुम्हाला कळायला लागेल. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? तर आणखीन एक मला विचारायचं होतं. सॉरी हा, मी सारखंच विचारते. तुम्ही मगाशी बोललात ना मराठी फॉन्ट, तर आता माझ्या कॉम्प्युटरमध्ये ऑन स्क्रीन टाइपरायटर आहे, त्याला मी मराठी करू शकते. आता मग मी ते तिथे टाईप करून असं हे केलं तर चालेल का? कारण मला तिथे दिसत नाहीये काय मराठीचं. म्हणजे तुमच्या कीबोर्डवरती दिसत नाही का? हा. बघा, मी काल सांगितल्या पद्धतीने करा मग. अच्छा, ठीक आहे, चालेल सर. मी सांगितलं ना की कसं आपण मराठी टायपिंग इनेबल करायचं आहे. विंडोज 10 तुमच्याकडे असेल तर इनबिल्ट आपल्याला ती सुविधा मिळालेली आहे, तर तिचा वापर करा मी सांगितलेल्या पद्धतीचा. ओके सर. ओके, आणखी कोणाचा काही प्रश्न असल्यास आपण ताबडतोब विचारायचा आहे. आणि व्हिडिओ पाहून तुम्ही उद्या फिल्मोरा इन्स्टॉल करा जास्तीत जास्त जणांनी, तरच तुम्हाला प्रॅक्टिस करणं शक्य होईल. कारण की हे सॉफ्टवेअरच तुमच्याकडे नसेल तर मग इन्स्टॉल म्हणजे प्रॅक्टिस कशी करणार. एक मी सॅम्पल व्हिडिओ स्क्रिप्ट पण तुम्हाला ग्रुपमध्ये दिलेली आहे इंट्रोची, तर ती तुम्हाला बोलायची आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही पण थोडाफार त्याच्यात बदल करू शकता. असं नाही की ते डिटेल जसं आहे तसंच वापरा म्हणून, पण त्याच्यात तुम्ही थोडंसं तुमच्या परीने काही बदल नक्कीच करू शकता. पण एक जस्ट ते सॅम्पल म्हणून दिलेले आहे, पण तो इंट्रो आहे फक्त. तुम्ही व्हिडिओची सुरुवात जी करणार आहात ती आहे. त्याच्यानंतर तुमचा मुख्य टॉपिक असेल तर तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करावी लागेल, मग ते मटेरियल तयार करून वगैरे वगैरे. कुणी PPTत म्हणजे PPT बनवून मग रेकॉर्डिंग करू शकतं, कुणी ARचा प्रोजेक्ट जो आहे त्याच्यावर रेकॉर्डिंग करू शकतं. आणि कंपल्सरी तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना समान राहील, ती म्हणजे इंट्रो जो मी दिलेला आहे त्याच्यात थोडासा काही बदल करून तो इंट्रो, आणि आपण जे वर्ड वॉलच्या साहाय्याने जे काही गेमिफिकेशन शिकलोय त्याच्यात गेम एक तयार करायचा आणि त्याची एक रेकॉर्डिंग पाहिजे. तर ही कंपल्सरी एवढी गोष्ट राहील. बाकीचे मधला जो टॉपिक आहे मेन गाभा, तो प्रत्येकाचा वेगळा असू शकतो.
आणि प्रत्येकाचा वेगळा त्याचा प्रकारही असू शकतो. कोणी AR मध्ये बनवू शकेल, तर कोणी आणखी वेगळ्या प्रकारे बनवू शकेल. पण तो टॉपिक मात्र प्रत्येकाचाही तुम्ही जो ठरवाल तो असेल आणि त्याचा प्रकारही तुम्ही जो ठरवाल तो असेल. AR वाला, विदाऊट AR वाला, जे काय असेल ते. तर त्या पद्धतीने तुम्हाला मटेरियल तसं तयार करावं लागेल. ओके. आणि मग शेवटी हा व्हिडिओ एडिटिंगचा पार्ट. आता व्हिडिओ एडिटिंग उद्या पूर्ण होईल आणि मग परवाच्या दिवशी तुम्ही अजून जास्त प्रश्न तयार ठेवा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी क्लिअर करेलच. ओके. आणि उद्या मी एक छोटासा सांगितल्याप्रमाणे स्क्रीन रेकॉर्डिंग तयार ठेवतो 1 मिनिटाची आणि त्याच्यावर तुम्हाला मग प्रॉपरली एडिटिंग करून दाखवतो. आता जस्ट आज मी जे रेडीमेड मटेरियल होतं त्याच्यावर केलेलं आहे. पण शेवटी फंक्शन तेच असतात. टाईमलाईनवर घ्यायचं कसं, एडिट करायचं कसं. आता उद्या मी तुम्हाला काट छाट या सगळ्या गोष्टी दाखवणार किंवा आपला शब्द चुकलेला असेल मध्ये रेकॉर्डिंग करताना, तर तो भाग कसा काढायचा, अनवॉन्टेड पार्ट. तर त्या सगळ्या गोष्टी आता उद्या आपण बघणारच आहोत. आणि नाही उद्या संपला पूर्ण फिल्मोरा, तर परवाचा दिवस अजूनही आपल्याकडे शिल्लक आहे. काही प्रश्न राहिले असल्यास ताबडतोब आपण विचारावा. ओके. चला, तर मला वाटतं की प्रश्न तुमचा राहिला नसावा, म्हणून कोणाचंही काही माईक सुरू नाही किंवा चॅटिंगमध्ये काही प्रश्न राहिलेला नाही. फॉन्ट डाउनलोड फॉन्ट डाउनलोड करायला मी तुम्हाला सांगितलं होतं काल. fonts.google.com वरती जायचं आहे. तिथून देवनागरी नावाचा लँग्वेज चॉईस करायचे आणि त्याच्यातले जे तुम्हाला आवश्यक वाटतात ते फॉन्ट इन्स्टॉल करायचे. कालच्या व्हिडिओमध्ये बघा जर नाही समजलं तर. तर आपण आजच्या दिवसासाठी इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी. हां, आशा कोवे मॅडम, तुमचा एक प्रश्न राहिलेला, तत्पूर्वी मी रेकॉर्डिंग बंद करतोय. आजचा सेशन इथेच संपला असं मी जाहीर करतो आणि रेकॉर्डिंग मी इथे थांबवतो.